स्टोर्स आणि शंकराचार्य न्यासाच्या वतीनं आयोजलेल्या आपल्या लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमामध्ये आजचे हे विचारपुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आजचे प्रमुख वक्ते आदरणीय डॉक्टर श्याम अत्रे सर, जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. विशेष अतिथी या नात्यानं आपल्याला लाभलेले आपल्या नाशिक एज्युकेशन सोसायटी आणि सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक दिलीप फडके सर, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे जनरल सेक्रेटरी माननीय श्री उन्मेष कुलकर्णी सर, इंदिरानगर या परिसरातल्या सर्वात्मक वाचनालयाचे अध्यक्ष माननीय श्री टिळे सर, त्याचप्रमाणे तुकारामजी दिघोळे फाउंडेशन या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अभिजित दिघोळे, आपल्या न्यासाचे अध्यक्ष डॉक्टर आशिष कुलकर्णी, माजी अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ मोगल, माजी जिल्हाधिकारी माननीय श्री बी जी वाघ साहेब, ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय प्राध्यापक आणि प्राचार्य माननीय यशवंतराव पाटील सर, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांचं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या पाहुण्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. सर आपल्या विनंतीला मान देऊन खास मुंबईहून आज आपल्या भेटीला आलेले आहेत. आपल्याशी ते संवाद साधतील अतिशय एका चांगल्या विषयावर, शेक्सपियर एक नाटककार की कवी याबाबतच्या वाद हा अनेक वर्षांपासून आहे. अनेकांनी परिसंवादामधून, लेखनामधून, पुस्तकांमधून, मासिकांमधून त्याच्यावर मनोगत व्यक्त केलेली आहेत. सरांनी पण बराच त्यांचा अभ्यास केलेला आहे. सरांनी कॉलेजमध्ये देखील अनेक वेळा शेक्सपियर शिकवलेला आहे. विविध अंगाने शेक्सपियरला पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. आणि या अनुषंगाने आज या विषयावर आपल्याशी ते मनोगत साधणार आहेत. शेक्सपियरची नाटकं सगळीच प्रसिद्ध आहेत, आपल्याला माहिती आहे, जगविख्यात. अगदीच हॅमलेट असेल, राजमुकुट असेल, ज्युलियस सीझर असेल किंवा इतरही असतील. परंतु आपल्या तात्यासाहेबांच्या मनावर किंग लिअरने एक जादू केलेली होती आणि किंग लिअरचा आस्वाद घेत घेत तात्यासाहेबांनी नटसम्राट ही म्हटलं तर तशी शोकांतिका ही नाट्य स्वरूपामध्ये आपल्यापुढे आणली होती. बघा, हे दोन दिग्गज, एक मराठी भाषेतले आणि एक इंग्रजी भाषेतले. महाराष्ट्र शासनाने 27 फेब्रुवारी हा तात्यासाहेबांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून तो सर्वत्र साजरा केला जातो. जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे हा दिन साजरा केला जातो. आणि 23 एप्रिल हा जन्मदिवस आणि मृत्यूचाही दिवस असा हा विल्यम शेक्सपियरचा जो जागतिक पातळीवर जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. या दोनच दिग्गजांच्या नावाने या आपल्या देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये पुस्तकांची मैत्री ही अधिकाधिक वाढावी या एका सदहेतूनं हे दिवस साजरे केले जातात. आज याच विषयावर सर आपल्याशी मनोगत साधणार आहेत. सरांना मी सांगू इच्छिते, सर जवळपास 24 वर्ष झालेली आहेत आणि सातत्यानं या उपक्रमामध्ये कथा असेल, कादंबरी असेल, नाटक असेल, सिनेमा असेल, पत्रकारिता असेल किंवा राजकारण असेल, आरोग्यही असेल, क्रीडा असेल, या विविध विषयांवरच्या विविध क्षेत्रातल्या लेखकांना बोलावून आम्ही वाचकांपर्यंत पोचवण्याचं काम हे गेल्या 2000 सालापासून आजतागायत चालू आहे. खूप लिस्ट मोठी आहे. अनेक मान्यवर याच्यामध्ये येऊन गेलेले आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ज्या आत्ता अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली त्या श्रीमती तारा भवाळकर देखील या व्याख्यानमालेमध्ये येऊन गेलेल्या होत्या. डॉक्टर सुभाष भेंडे असतील, प्राध्यापक केशव मेश्राम असतील किंवा वसंत आबाजी डहाके असतील, यांनी देखील याच प्लॅटफॉर्मवरून वाचकांशी संवाद साधलेला होता. शन्ना नवरे,
प्राध्यापक शेषराव मोरे, डॉक्टर अंजली कीर्तने, भारत ससाने साहेब, त्याचप्रमाणे वीणा देव, अरुणाताई ढेरे अशा अनेक मान्यवर या क्षेत्रामध्ये येऊन आमच्या नाशिककरांशी त्यांनी संवाद साधलेला होता. आज या रौप्यमहोत्सवी वर्षामध्ये आपण या विषयाच्या निमित्तानं आमच्यामध्ये आलात त्याबद्दल आम्हाला विशेष असा आनंद आहे आणि समाधान पण आहे. मी आज आपल्यापुढे मित्र हो आदरणीय प्राचार्य शाह म्हात्रे सरांचा परिचय करून देण्याकरता आपल्या शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर आशिष कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्यापुढे परिचय सादर करावा आणि मी या ठिकाणी स्वागत या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद वसंतराव. आपल्या सगळ्यांचं या आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. एका बहुआयामी व्यक्तिमत्वाचं परिचय करून देण्याचं काम माझ्यावर वसंतरावांनी सोपवलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर प्राध्यापक शाह म्हात्रे हे नाशिकचेच आहेत. रावळगाव इथे त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण देखील तिथेच झालं. उच्च शिक्षण त्यांचं चाळीसगाव, धुळे आणि पुणे या ठिकाणी झालं. पुणे विद्यापीठातून त्यांनी इंग्लिश विषयामध्ये MA पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर सुमारे 35 वर्ष या विषयाचं त्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये अध्यापन केलं. डोंबिवलीला अनेक वर्ष ते कार्यरत होते. BA आणि MA या स्तरांवरती त्यांनी इंग्रजी विषय हा शिकवलेला आहे. लेक्चरर म्हणून, नंतर हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून, व्हाईस प्रिन्सिपल म्हणून असे दायित्व त्यांच्याकडे आलेलं आहे. आणि शेवटची 5 वर्ष चेंबूरचे आचार्य मराठे विद्यालयामध्ये ते प्रिन्सिपल म्हणून कार्यरत होते. याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं योगदान फार मोठं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, समरसता मंच अशा विविध संघटनांमध्ये त्यांनी प्रांतस्तरांपर्यंत जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि अतिशय सक्षमपणे त्यांनी ती निभावलेली आहे. सुमारे 15 ग्रंथ त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. दिवाळी अंकांमध्ये त्यांनी संपादकीय काम केलेलं आहे. 200हून अधिक लेख आणि शोध निबंध देखील त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांतर्फे आजच्या या मालिकेमध्ये मी त्यांचं स्वागत करतो आणि वसंतरावांकडे आपल्या सर्वांच्या वतीनं मी डॉक्टर आशिष कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय प्राचार्य शाह म्हात्रे सरांचं पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन या ठिकाणी सन्मान करावा. आपल्यामध्ये विशेष अतिथी या नात्यानं आदरणीय प्राध्यापक दिलीप फडके सर आहेत. आपण सर्वजण त्यांना नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष या नात्यानं, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष या नात्यानं त्यांना परिचित आहोतच. गेल्या अनेक वर्षांपासून गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये BYK कॉलेजमध्ये प्राध्यापक या नात्यानं कार्यरत असताना सरांना ग्राहक पंचायतीच्या बाबतीमध्ये सातत्यानं सर जागरूक होते आणि आपल्या सर्व नागरिकांना त्यांच्या हिताच्या दृष्टीनं हा जो ग्राहक संरक्षण कायदा आहे हा समजावून सांगणं हे त्यांना जास्त महत्त्वाचं वाटलं आणि म्हणून त्या चळवळीमध्ये ते सहभागी झालेत. अनेक वर्तमानपत्रांमधून त्यांनी लेख लिहिलेत, अनेक ठिकाणी त्यांनी भाषणं दिलीत, परिसंवादांमधून त्यांनी सहभाग दिला आणि लोकांना सातत्यानं या बाबतीमध्ये जागरूक ठेवण्याचं काम त्यांनी केलं. सध्या सार्वजनिक वाचनालय जे आपलं एक सांस्कृतिक महत्त्वाचं केंद्र आहे आणि शिक्षण
महाराष्ट्रामधल्या ज्या काही नामवंत संस्था आहेत त्याच्यामध्ये नाशिक एज्युकेशन सोसायटी ही एक अग्रक्रमाने ज्याचं नाव घेतलं जातं, त्या संस्थेवर अनेक वर्षांपासून सर कार्यरत आहेत. सरांचं शिक्षण आणि पुढचा सगळा सहभाग हा या संस्थेमध्ये राहिलेला आहे आणि आज सर अध्यक्ष या नात्यानं या संस्थेचा कारभार पाहत आहेत. पेठ हायस्कूल असेल, सारडा कन्या विद्यालय असेल, कोठारी कन्या शाळा असेल, अशा जवळपास 11 शाळा आणि विविध त्याच्या ब्रँचेस, जवळपास 25 विविध शाखांचा कारभार सर पाहत आहेत. एक अत्यंत जागरूक प्राध्यापक, लेखक, संवेदनशील ग्राहक आणि कर्तव्यदक्ष व्यवस्थापक किंवा प्रशासक या नात्यानं सरां आपल्याशी परिचित आहेत. आपल्या सर्वांच्या वतीनं मी आदरणीय प्राचार्य श्याम फडके सरांना विनंती करतो, श्याम म्हात्रे सरांना, की त्यांनी आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय श्री दिलीप फडके सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. आपल्यामध्ये विशेष अतिथी या नात्यानं आपल्याला प्राध्यापक आणि प्राचार्य असलेले माननीय श्री उन्मेष कुलकर्णी सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. उन्मेष कुलकर्णी सर आपल्या बहुतेकांशी परिचित असतील. नुकतेच आपल्याला सोडून गेलेले मराठीचे ज्येष्ठ साहित्यिक आणि प्राध्यापक आणि पुणे विद्यापीठामध्ये अनेक पदांवर ज्यांनी काम केलं ते आदरणीय YP कुलकर्णी सर यांचे चिरंजीव अर्थात उन्मेष कुलकर्णी सर. मराठीच्या बाबतीमध्ये YP कुलकर्णी सर प्राथमिक शिक्षकापासून तर पुणे विद्यापीठाच्या सिनेटच्या पदापर्यंत वेगवेगळ्या शाळांमधून, कॉलेजेसमधून त्यांनी मराठी साहित्याचा प्रचार आणि प्रसार केलेला होता. त्यांचीच परंपरा घेऊन, त्यांचाच वारसा घेऊन आदरणीय उन्मेष कुलकर्णी सर आज शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. नाशिकमधल्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे सध्या ते जनरल सेक्रेटरी या नात्यानं आहेत. त्यापूर्वी भोसला मिलिटरी स्कूलच्या सिनियर कॉलेजला प्राध्यापक आणि नंतरच्या काळामध्ये प्राचार्य या नात्यानं त्यांनी धुरा वाहिली. अतिशय चांगल्या पद्धतीचे ते लेखक देखील आहेत. अनेक पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. नाशिकच्या आपल्या आदर्श बेकरी जी धामणकरांची होती, त्या आदर्श ब्रेडचा इतिहास एका पुस्तकामध्ये शब्दबद्ध केलेला आहे, तो उन्मेष कुलकर्णी सरांनी. नवनीत पब्लिकेशनचे ॲम्बेसॅडर माननीय श्री जितूभाई गाला यांचीसुद्धा सक्सेस स्टोरी ही शब्दबद्ध ही सरांनी केलेली आहे. गजानन महाराजांचं चरित्र देखील त्यांच्या नावावर आहे. अतिशय चांगल्या अशा आठवणी गजानन महाराजांच्या या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अशी अनेक पुस्तकं आहेत. खास करून त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक, मृत्यूच्या पश्चात आपलं जीवन कसं असतं, मृत्यूनंतर जीवन कसं असतं, याबद्दल देखील त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. अशा अनेक पुस्तकांचे सिद्धहस्त लेखक, शिक्षणप्रेमी आणि शिक्षण अभ्यासक आदरणीय प्राचार्य प्राध्यापक माननीय श्री उन्मेष कुलकर्णी सर यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो आणि डॉक्टर श्याम म्हात्रे सरांना विनंती करतो की त्यांनी उन्मेष कुलकर्णी सरांचं पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आपल्यामध्ये विशेष अतिथी या नात्यानं आपल्याला लाभलेले माननीय श्री विलास टिळे सर. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे इंदिरानगर परिसरामध्ये वाचनाची भूक भागावी, वाचकांना समृद्ध अशी पुस्तकं, ग्रंथालयाची भूक भागवावी या एका सदितून 1995 सालामध्ये टिळे सर, भारत बिरारी असतील, अशोक बल्बे असतील, अशी मित्रमंडळी एकत्र आली आणि त्यांनी इंदिरानगरमध्ये सर्वात्मक वाचनालय सुरू केलं. आणि सुरुवातीला जी काही 100-200 पुस्तकं होती ते घेऊन सुरू केलेलं वाचनालय आज इंदिरानगरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने एक सांस्कृतिक केंद्र त्याचं झालेलं आहे. जवळपास 25,000हून अधिक पुस्तकं आणि 1400हून अधिक सभासद असलेलं हे समृद्ध असं ग्रंथालयाचे अध्यक्ष या नात्यानं टिळे सर कार्यरत आहेत. आपल्याच नाशिकमधल्या साने गुरुजी विद्याप्रसारक संस्थेच्या नाशिक रोडच्या KJ मेहता शाळेमध्ये शिक्षक या नात्यानं जवळपास 37 वर्ष त्यांनी अध्यापनाचं काम केलं.
लिखाण केलं, शाळेमध्ये असताना विविध प्रकारचे उपक्रम राबवलेत, पण सातत्यानं ही समाजाची नाळ आपली जुळलेली राहावी या एका सदितून त्याने वाचनालयाकरता पुढाकार घेतला आणि हे वाचनालय त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आज या ठिकाणी इंदिरानगरच्या परिसरामध्ये एक चांगलं वाचनालय म्हणून सर्वात्मक वाचनालयाचं नाव आहे आणि भरगच्च असे विविध प्रकारच्या कार्यक्रमांनी, साहित्यिक कार्यक्रमांनी सातत्यानं तिथल्या वाचकांची भूक ही भागवली जाते. अशा संस्थेचे आदरणीय टिळे सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी डॉक्टर श्याम अत्रे सरांना विनंती करतो की त्यांनी टिळे सरांचा आपल्या सर्वांच्या वतीनं पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आपल्यामध्ये आणखीन एक विशेष अतिथी आज आपल्याला लाभलेले आहेत. माननीय श्री अभिजित दिघोळे. दिघोळे म्हटल्यावर आपल्याला सर्वांनाच दिघोळे साहेबांची आठवण ही येते. व्ही एन नाईक एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे माजी राज्यमंत्री, विविध खात्यांचा कारभार शासनाच्या वतीने सांभाळणारे, जवळपास 3 टर्म त्यांच्या राजकारणामध्ये होत्या आणि त्यांचे चिरंजीव हे अभिजित दिघोळे आज दिघोळे फाउंडेशन जे आहे, एज्युकेशन फाउंडेशन, याचे अध्यक्ष या नात्यानं कार्यरत आहेत. स्वतः आर्किटेक्ट आहेत आणि चांगल्या पद्धतीनं व्यवसाय देखील सांभाळत असताना या शिक्षण संस्थेचा कारभार ते पाहतात. यांच्या चापडगाव म्हणजे सिन्नर तालुक्यामध्ये चापडगाव असेल, पाटोळे असेल, या ठिकाणी त्यांच्या शाळा आहेत, आश्रमशाळा आहेत, त्याचा कारभार ते पाहतात. अतिशय चांगले असे वाचक ते आहेत आणि व्ही एन नाईक एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेमध्ये सातत्याने कार्यरत असणारे अभिजित दिघोळे आज आपल्याला विशेष अतिथी या नात्यानं लाभलेत. आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचंही स्वागत करतो आणि आदरणीय डॉक्टर श्याम अत्रे सरांना विनंती करतो की त्यांनी सर्वांच्या वतीनं दिघोळेंचा या ठिकाणी सत्कार करावा. पुन्हा एकदा आपल्या पाहुण्यांचं, विशेष अतिथींचं आणि आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्व विशेष अतिथींच्या वतीनं आदरणीय प्राध्यापक दिलीप फडके सर या ठिकाणी शुभेच्छापर आपल्यापुढे मनोगत व्यक्त करतील. लेखक तुमच्या भेटीला या वाचक चळवळीचे प्रणेते वसंतराव खैरनार, आजचे प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर श्याम अत्रे, व्यासपीठावरती माझ्याप्रमाणे उपस्थित असलेले डॉक्टर उन्मेष कुलकर्णी, टिळे सर, अभिजित दिघोळे आणि मित्रांनो, माझ्या वाट्याला अशी अनावश्यक भाषणं काय येतं ते मला कळत नाही. कारण आजच्या कार्यक्रमामध्ये ज्याची अजिबात आवश्यकता नाही असं जर काही असेल तर आज माझं भाषण आहे. आपण सगळेजण अत्रे सरांचं भाषण ऐकायला इथे आलेलं आहात आणि माझ्या कुंडलीत काय योग आहे मला कळत नाही. मला नेहमी जे अनावश्यक आहे ते भाषण करा म्हणून सांगितलं जातं. लहानपणी मला कविता होती, त्याच्यामध्ये एक वाक्य होतं, कवी तो होता कसा आननी. मला वाटतं केशवसुतांची कविता असेल. वाचकाच्या मनामध्ये कायम एक प्रश्न असतो की आपण ज्याचं पुस्तक वाचतोय तो लेखक कसा होता, कसा आहे. जे पुस्तक मी वाचतोय त्या पुस्तकाची प्रेरणा त्याला कुठून मिळाली, त्याचा प्रवास कसा घडला, काय पद्धतीने त्यांनी या पुस्तकाची रचना केली. आणि अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की हा लेखक जर भेटला तर त्याला आपल्याला असे प्रश्न विचारायचे आहेत, ते सगळं प्रोसेस समजून घ्यायची आहे. गेले 25 वर्ष सातत्याने नाशिकमध्ये ही प्रक्रिया वसंतरावांच्यामुळे नाशिककर रसिकांना अनुभवाला मिळते. तुम्ही मगाशी म्हणलात अगदी छोटं एक गाणी उद्घाटन केलं वसंतराव कानेटकरांनी, तात्यासाहेब होते आणि एक
क्षणिक एक विचार आला आणि त्यातून तुम्ही हे सुरू केलं. पण तेव्हा तुम्ही काय केलं त्याची तुम्हाला कल्पना नव्हती. आपल्या त्र्यंबकेश्वरला गोदावरी उगम पावतेवरती ब्रह्मगिरीवरती तिथे तिची एक छोटीशी धार दिसते, मग ती गायब होते. एक ट्रेस कुठेतरी कुशाव्रतामध्ये लागतो, नंतरही ती गायब होते. आणि त्र्यंबकेश्वरच्या बाहेर पडल्यानंतर एक ओहळ दिसतो. मी एक चौकशी केली की हे काय आहे, त्यामुळे ही गोदावरी आहे. राजमहेंद्रीला जेव्हा गोदावरी आपण पाहतो तेव्हा तिचं 11 भव्य स्वरूप आपल्याला दिसतं. आणि हीच का ती गोदावरी असा प्रश्न आपल्याला पडतो. 25 वर्षामध्ये वसंतराव ती छोटीशी ठिबक पद्धतीने आलेली गोदावरी तुम्ही 25 वर्षामध्ये एवढ्या जवळजवळ 250 लोकांना आमच्या पुढे आणून एका भव्य वातावरणामध्ये उभी केलेली आहे. नाशिक रसिक तुमचं अतिशय मनपूर्वक ऋण मान्य करतील. मला एकच विनंती तुम्हाला करायची आहे की याचा जेव्हा तुम्ही सुवर्ण महोत्सव कराल त्या तुमच्या सत्रामध्ये कुठेतरी मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवा, एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. सरांचा आशीर्वाद हा एवढाच महत्त्वाचा आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय डॉक्टर श्याम अत्रे सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या वाचकांशी शेक्सपियरवर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील मान्यवर असं म्हणण्याची काही सोय राहिलेली नाही आहे, कारण व्यासपीठावरील सगळी माणसं सगळे महनीय हे खाली जाऊन बसलेले आहेत. मला समाधान याच्याकरता वाटतं की शेक्सपियरबद्दल आस्था असणारे, प्रेम असणारे, त्याच्या संदर्भामध्ये काहीतरी जाणून घ्यावं अशी इच्छा असणारे एवढे प्रेक्षक आज उपस्थित आहेत. याचं मला अतिशय समाधान आहे. इंग्लंडचा शेक्सपियर, आपण भारतामधले, तरीसुद्धा शेक्सपियरवर प्रेम आहे, शेक्सपियरवर आस्था आहे असे आपण सगळेजण आहात. म्हणून आपल्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आज इथं येण्यापूर्वी मी माझे गुरु YP कुलकर्णी सर यांच्या घरी गेलो होतो. मी सरांना सदरा पायजाम्यामध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून पाहिलेलं आहे. मला माध्यमिक शाळेमध्ये ते शिकवायला होते आणि त्यानंतर मॅट्रिक STC झालेला हा माणूस MA PhD पर्यंत शिकला. प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक असणारे हे ग्रस्त पुणे विद्यापीठाचे डीन पदापर्यंत जाऊन पोहोचले. हा जो प्रवास आहे हा प्रवास हा थक्क करून टाकणारा प्रवास आहे. आणि माझ्या संदर्भामध्ये सांगायचं तर मी एवढंच म्हणेन की ते आमचे शिक्षकच नव्हते, तर त्यांनी आम्हाला शिकण्याच्या संदर्भामध्ये दृष्टी दिली. शिक्षकाचं काम हे शिकवणं नाही आहे, दृष्टी देणं आहे. आणि हे दृष्टी देण्याचं जे काम आहे ते YP कुलकर्णी सरांनी माझ्या संदर्भामध्ये आणि आमच्या अनेक विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये केलं. याबद्दल या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांना मी मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मग माझ्या भाषणाला सुरुवात करतो. आज ज्या वास्तूमध्ये आपण एकत्र आलेलो आहोत त्या वास्तूच्या जन्मापासून तिच्याशी माझा ऋणानुबंध आहे. शंकराचार्य न्यास या वास्तूच्या उद्घाटनाला मी उपस्थित होतो आणि त्यानंतर वरच्या बाजूला जो एक नाना ढोबळे सभागृह आहे ते नाना ढोबळे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक होते, महाराष्ट्र प्रांताचे बौद्धिक प्रमुख होते आणि त्यांच्यावर त्यांचं चरित्रग्रंथ लिहिण्याची जबाबदारी माझ्यावर संघाने टाकली होती आणि मी ती पूर्ण केली होती. माझा पहिला ग्रंथ संघयोगी नाना ढोबळे हा आहे. लेखक तुमच्या भेटीला हे आपल्याला लक्षात यावं म्हणून मुद्दा मी याचा उल्लेख केला. खरं म्हणजे मी काही लेखक या पदाला पात्रतेचा माणूस नाही, मी एक अभ्यासक आहे, मी एक विचारक आहे, विचारवंत नव्हे, मी एक विचारक आहे. आणि या प्रक्रियेमधून जे काय मला सुचलं ते सगळं मी लिहित गेलो. हे लिहित असताना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही माझी प्रेरणा राहिलेली आहे आणि त्या प्रेरणेमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर मी 4 ग्रंथ लिहिलेले आहेत. हे लिहित असताना आंबेडकरांच्या संपूर्ण साहित्याचा, त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करण्याची संधी मला मिळाली. आणि दुसऱ्या बाजूला स्वामी विवेकानंदांच्या संदर्भामध्ये सुद्धा याच पद्धतीनं माझा पुढचा जो ग्रंथ आहे तो स्वामी विवेकानंद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चिंतनाचा सम्यक अभ्यास असा 300 पृष्ठांचा दुसरा ग्रंथ मी लिहिलेला आहे. आंबेडकरांच्या जन्मशताब्दीच्या काळामध्ये मुंबईच्या तरुण भारतमध्ये मी 40 हप्ते 40 आठवडे सातत्याने आंबेडकरांवर दर आठवड्याला एक असे 40 लेख लिहिले आणि त्याचा पुढचा ग्रंथ तयार झाला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार यात्रा. आणि नुकताच मी एक ग्रंथ लिहून पूर्ण केलेला आहे. तो पूर्ण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घटना निर्मितीतील योगदान हा ग्रंथ नुकताच मी पूर्ण केलेला आहे आणि तो 2-3 महिन्यामध्ये प्रसिद्ध होईल. हे सगळं सांगण्याचं कारण असं की मूलतः मी अभ्यासक आहे आणि या अभ्यासातून जे जे सुचलं, जे जे सुचवावं करावंसं वाटलं ते मी करीत राहिलेलो आहे. इंग्रजी भाषेवर माझं मनापासून प्रेम आहे, इंग्रजांवर नाही. प्रथमच स्पष्ट करतो, इंग्रजी भाषेवर माझं मनापासून प्रेम आहे. अतिशय दर्जेदार अशा तऱ्हेच्या शिक्षकांनी मला इंग्रजी शिकवलं हे मी माझं भाग्य समजतो. ज्याच्यामध्ये प्रभाकर नारायण परांजपे हे समीक्षक म्हणून आपल्याला माहीत असतील, त्यांनी मला शिकवलं आहे. ज्येष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांनी मला शिकवलेलं आहे. प्राचार्य पुरोहित लासलगाव कॉलेजला अनेक वर्ष प्राचार्य होते, त्यांनी मला शिकवलेलं आहे. डॉक्टर बी जी जोशी यांनी मला शिकवलेलं आहे. डॉक्टर जी.के. गद्रे यांनी मला शिकवलेलं आहे. अशा महान इंग्रजी क्षेत्रामध्ये ज्यांनी फार मोठं नाव कमावलेलं आहे अशांचा विद्यार्थी राहण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. आणि मी जेव्हा विद्यापीठामध्ये गेलो तेव्हा विद्यापीठामध्ये तर चंगळच होती या सगळ्या विषयाची. डॉक्टर एस नागराजन हे माझे गुरु, ज्यांनी संपादित केलेली शेक्सपियरची नाटकं अमेरिकेच्या सिग्नेट क्लासिक्स या संस्थेने प्रसिद्ध केलेली आहेत. म्हणजे तुम्हाला त्यांची उंची काय आहे हे लक्षात येऊ शकेल. डॉक्टर सुजित कुमार मुखर्जी हे माझे गुरु, डॉक्टर मीनाक्षी मुखर्जी या माझ्या गुरु, डॉक्टर प्राचार्य मालेगावकर हे माझे गुरु आणि प्राचार्य जमदग्नी हे सुद्धा माझे गुरु. अशा दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली मी इंग्रजी भाषेचं शिक्षण घेतलं आणि मला आनंद असा वाटतो की त्यांनी मला शेक्सपियर शिकवलं नाही, शेक्सपियर कसा शिकावा, शेक्सपियरकडे कसं बघावं, शेक्सपियर कसा अभ्यासावा याची दृष्टी त्यांनी मला दिली. शिक्षकाचं काम हे दृष्टी देण्याचं असतं हे मी पुन्हा पुन्हा सांगणार आहे. आणि ही जर दृष्टी शिक्षकाला देता आली नसेल तर ते त्याचं अपयश आहे असं सुद्धा माझं या संबंधामध्ये मूल्यमापन आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर माझा आणि शेक्सपियरचा कसा संबंध आला या संबंधामध्ये थोडंसं विवेचन मी करणार आहे. या सगळ्या इंग्रजीच्या प्राध्यापकांनी शेक्सपियर मला शिकवला आणि शेक्सपियरच्या नाटकांकडे, त्याच्या काव्याकडे बघण्याची दृष्टी त्यांनी देण्याचा मला प्रयत्न केला आणि म्हणूनच मला त्या व्यक्तीबद्दल, त्या नाटककाराबद्दल, त्या चिंतकाबद्दल खूप प्रेम आहे. माझे सहकारी, माझे मित्र आणि माझे मार्गदर्शक डॉक्टर अशोकराव मोडक हे जेव्हा लंडनमध्ये गेले तेव्हा स्ट्रॅटफोर्ड अपॉन एव्हॉनला जाऊन आले आणि त्यांनी मला तिथून पत्र लिहून विचारलं की स्ट्रॅटफोर्डहून मी तुझ्याकरता काय आणू, कारण तुझं आणि शेक्सपियरचं नातं काय आहे याची मला कल्पना आहे. तेव्हा मी त्यांना असं म्हटलं की ज्या मातीने शेक्सपियरसारख्या माणसाला जन्म दिला ती चिमूटभर माती माझ्याकरता घेऊन या, याच्यापेक्षा मला दुसरं काही नको. असा हा शेक्सपियर आहे. आणि त्यामुळे या नंतर पुढे योगायोग असा झाला की 12 वर्षांनी 2012 साली मला लंडनला 1 महिनाभर मुक्काम करायचा योग आला, संधी मिळाली. आणि त्या कालखंडामध्ये 2 दिवस माझा स्ट्रॅटफोर्ड अपॉन एव्हॉनला मुक्काम होता. या मुक्कामामध्ये शेक्सपियरची आणि शेक्सपियरशी संबंधित असणाऱ्या ज्या ज्या गोष्टी असतील त्या सगळ्यांना, त्या वास्तूंना, त्या सगळ्या गोष्टींना मी भेट दिलेली आहे. आणि शेक्सपियरचं जन्मस्थान जिथे आहे त्या जन्मस्थानाच्या पाठीमागे एक मेकशिफ्ट थिएटर आहे आणि त्या थिएटरमध्ये जगामधले
जे कलावंत आहेत, अभ्यासक आहेत, ते आपली जी कला आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ध्या तासाचा स्लॉट हा त्या कोणत्याही एका संस्थेला मिळू शकतो. मी जेव्हा त्या शेक्सपियरच्या जन्मस्थानी गेलो तेव्हा तिथल्या संचालकांना आम्ही असं सुचवलं, अशी विनंती केली की मला तुम्ही अर्धा तास द्या, मी काही ना काहीतरी सादर करू इच्छितो. तेव्हा ते मला म्हणले की तुम्ही तर एकटे आलेला आहात, तुम्ही काय सादर करणार? म्हणजे तुम्ही मला हो तर म्हणा, मग पुढे मी काय सादर करतो ते बघा. आणि नंतर मग त्यांनी हो मला परवानगी दिली आणि मग मी हॅमलेट या नाटकामधली, शेक्सपियरच्या नाटकामधली 7ही स्वगतं पाठ म्हणून दाखवली आणि त्यांच्यावर भाष्य केलं. अर्ध्या तासामध्ये त्यांच्यावरती स्वगतं म्हणून दाखवली आणि त्यांच्यावर भाष्य केलं. त्यानंतर शेक्सपियरचं दफन ज्या चर्चमध्ये झालेलं आहे त्या चर्चमध्ये त्याची पत्नी आणि त्याची मुलगी यांच्या समाधी आहेत आणि त्या समाधीच्या समोर शेक्सपियरच्या सुनीतांपैकी 10 सुनीतं मी सादर केली आणि कन्सेप्ट ऑफ शेक्सपियरियन ट्रॅजेडी फ्रॉम इंडियन पर्स्पेक्टिव्ह नावाचा शोध निबंध त्याच्या समाधीवर मी अर्पण केला. तो कोणी वाचला असो किंवा नसो, मला त्याच्याविषयी काही कर्तव्य नाही. माझी एक त्याच्याविषयी जी श्रद्धाभावना आहे ती श्रद्धाभावना या निमित्तानं मी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर आपण जरा शेक्सपियरकडे प्रत्यक्षपणे जाऊया. शेक्सपियरचा काळ हा 16वं शतक. या शतकाला इंग्लंडचं प्रबोधन पर्व असं म्हणतात. रेनेसान्स पिरियड या नावानं तो सगळा कालखंड प्रसिद्ध आहे आणि या सगळ्या कालखंडामध्ये लेखकांची, कवींची, नाटककारांची मांदियाळी आपल्याला दिसते. यामध्ये व्याट आहे, हॉर्वर्ड आहे, सिडनी आहे, स्पेन्सर आहे, डॅनियल आहे, ड्रेटन आहे, लिली आहे, मॉर्लो, लॉज, पिल, नॅश, ग्रीन, किड, सॅक्विले, जॉन्सन, हेवूड, डेकर, चॅपमन, मिल्टन, वेबस्टर, टर्नर, जॉन डन, कॉली, हर्बर्ट, क्रॅशॉ, मार्बल असे एकाहून एक श्रेष्ठ अशा प्रकारचे कवी या कालखंडामध्ये होऊन गेलेले आहेत. नाटककार या कालखंडामध्ये होऊन गेलेले आहेत. म्हणून या सगळ्या कालखंडाचं वर्णन जे केलं इंग्रजीमध्ये केलं जातं ते नेस्ट ऑफ सिंगिंग बर्ड्स असं केलं जातं. गाणाऱ्या पक्ष्यांचं घरटं असं वर्णन इंग्लंडचं त्या काळामधल्या जे केलं जातं. याचं कारण हे जे सगळे कवी आहेत, हे सगळे जे नाटककार आहेत, नाटककार कवी होते आणि कवी नाटककार होते असे जी मंडळी आहेत त्यांनी हे सगळं इंग्लंड हे दुमदुमून टाकलेलं आपल्याला दिसतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कालखंडामध्ये इंग्लंडला खूप मोठ्या प्रमाणावर राजकीय स्थैर्य होतं. याच कालखंडामध्ये छपाई तंत्राचा विकास झालेला आहे. छपाई तंत्राचा विकास म्हणजे ज्ञानसाधनेचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. जसं आज आपण डिजिटायझेशन हा ज्ञानसाधनेचा महत्त्वाचा टप्पा मानतो, तेव्हा तो 400 वर्ष 450 वर्षापूर्वीचा अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा तो टप्पा होता. या कालखंडामध्ये सुनीतं लिहिणं हे कोणताही कवी किंवा कोणताही साहित्यिक आपल्या प्रतिष्ठेचं मानदंड मानत असे आणि त्यामुळे या कालखंडामध्ये सुनीतं लिहिली गेली, भावगीतं लिहिली गेली, मुक्तछंद लिहिले गेले, खंडकाव्य लिहिली गेली आणि नाटकं लिहिली गेली. कथा आणि कादंबरी यांचा जन्म अजून व्हायचा होता. कथा आणि कादंबरी, डॅनियल डिफो हा पहिला कादंबरीकार आहे, परंतु त्याचा जन्म हा नंतरच्या कालखंडामधला आहे. त्यामुळे या कालखंडामध्ये आपल्याला प्रामुख्याने कवितेचं भरपूर लिहिलेली आपल्याला आढळते आणि दुसऱ्या बाजूला नाटकांचाही खूप मोठा आपल्याला प्रवास झालेला दिसतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेक्सपियरचा जन्म झाला 23 एप्रिल 1556 आणि मृत्यू झाला 23 एप्रिल 1616. अवघं 52 वर्षांचं आयुष्य या माणसाला मिळालेलं आहे आणि या 52 वर्षाच्या आयुष्यामध्ये या माणसाने 37 नाटकं लिहिली, 3 खंडकाव्य लिहिली आणि 154 सुनीतं लिहिली. एवढं भरपूर भरघोस अशा प्रकारचं आणि एक एक नाटक म्हणजे वैचारिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या आणि एकूण कलेचं आव्हान म्हणून सुद्धा फार मोठ्या उंचीवर जाऊन पोचणारं नाटक आहे. स्वतः शेक्सपियर हा एका चांभाराचा मुलगा होता. त्याच्या वडिलांना शिक्षणाची कुठलीही प्रकारची बॅकग्राऊंड नव्हती आणि शेक्सपियरसुद्धा जेमतेम 5वी 6वी पर्यंत शिकलेला माणूस आहे.
त्यामुळे युनिव्हर्सिटी विट्स नावाची त्या कालखंडामधली जी दिग्गज विचारवंत आणि अभ्यासक होते ते शेक्सपियरच्या नाटकांची टिंगल करत असत, टवाळी करत असत, तो विनोदाचा विषय करत असत. परंतु शेक्सपियरने हे सिद्ध करून दाखवलं की शाळेमध्ये जाणं म्हणजेच शिक्षण नव्हे, जीवनाचा सजगपणानं घेतलेला अनुभव म्हणजे शिक्षण, डोळे उघडून जीवन पाहणं म्हणजे शिक्षण, जीवन जगणं म्हणजे शिक्षण, आजूबाजूच्या माणसांना वाचणं म्हणजे शिक्षण. हे शिक्षण शेक्सपियरनी खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसतंय. वयाच्या 20व्या वर्षी तो लंडनला आलेला आहे, वयाच्या 20व्या वर्षी तो लंडनला आलेला आहे. आणि लंडनला आल्यानंतर त्याच्या मनामधली जी साहित्याविषयीची उर्मी होती त्या उर्मीमुळे आपण काहीतरी या क्षेत्रामध्ये करावं असं त्याला वाटलेलं आहे. कशी सुरुवात झाली त्याच्या आयुष्याची? ग्लोब थिएटरमध्ये जे राजे रजवाडे किंवा सरदार दरकदार हे घोडागाडी घेऊन यायच्या त्या घोड्यांचा खरारा करणे हे त्याचं पहिलं काम होतं. त्या घोड्यांचा खरारा करणे ही त्याचं पहिलं काम होतं. त्याने आयुष्याला सुरुवात लंडनमधल्या या पद्धतीने केलेली आहे. त्यानंतर तो हळूच डोर कीपर म्हणून पुढे गेलेला आपल्याला दिसतो. आणि डोर कीपरमधून तो प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया अभ्यासायचा. प्रेक्षकांचे कुठे ते टाळ्या देतात, कुठे ते रागावतात, कुठे ते चिडतात, कुठे ते प्रतिसाद देतात, कुठे ते हसतात, कुठे त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, याचं सूक्ष्म निरीक्षण तो करत असे. ह्या सगळ्या निरीक्षणाचा उपयोग त्याला पुढे नाटकं लिहिताना झालेला आहे. काय लिहिलं म्हणजे लोक हसतील, काय लिहिलं म्हणजे लोक रडतील, काय लिहिलं म्हणजे लोकांना राग येईल, काय लिहिलं म्हणजे लोकांना आनंद वाटेल, याचा जो सायकोलॉजिकल ॲनालिसिस आहे हे सायकोलॉजिकल ॲनालिसिस या सगळ्या प्रक्रियेमधून त्यांनी केलं. त्यानंतर हळूच तो बदली नट म्हणून काम करायला लागला. बदली नट, एखादा नट जर आला नाही तर त्याच्या बदली म्हणून नट म्हणून तो काम करायला लागला. त्यानंतर तो मुख्य नट झाला, त्यानंतर तो नाटककार झाला, त्यानंतर तो नाट्य दिग्दर्शक झाला आणि सगळ्यात शेवटी त्या थिएटरचा मालक झाला. घोड्यांना खरारा करणारा माणूस ज्या थिएटरमध्ये काम करत होता त्या थिएटरचा तो मालक झाला. हा जो शेक्सपियरचा प्रवास आहे हा प्रवास आपल्याला करायची माहिती नसेल म्हणून मी तो मुद्दाम तो प्रवास सांगितला. आणि हे सगळं करत असताना त्यांनी जे जे म्हणून अनुभव घेतले ते अनुभव हे मला फार महत्त्वाचे वाटतात. आणि हे अनुभव घेताना त्याच्याकडे जी दृष्टी होती किंवा जी बघण्याची जी पद्धत होती ती पद्धत आपण जर बघितली तर जवळजवळ 1,500 पात्र त्यांनी 37 नाटकांमधून निर्माण केलेली आहेत. 1,500. आपल्या सगळ्या नाटकांमधून मिळून त्यांनी 100च्या वर स्वगत लिहिलेली आहेत. हे सगळं करत असताना ही जी पात्र निर्माण केलेली आहे त्या प्रत्येक पात्राला त्यांनी आयडेंटिटी दिलेली आहे, पर्सनॅलिटी दिलेली आहे, व्यक्तिमत्व दिलेलं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे सगळं करत असताना आपल्याला असं लक्षात येईल की दफनभूमीमध्ये खड्डे खणणाऱ्या नोकरापासून किंवा कुठल्याही प्रकारचा सामान्य प्रकारचा असा जो माणूस आहे तिथपासून ते राजा राजवाड्यांपर्यंत सगळ्यांची चित्रणं त्यांनी केलेली आहेत. सामान्य स्त्रीपासून ते महाराणीपर्यंतच्या स्त्रियांची चित्रणं त्यांनी केलेली आहेत. म्हणजे समाज जीवनाचा असा एकही घटक नाही की ज्या घटकांच्या संदर्भामध्ये त्यांनी आपलं चित्रण आपल्या नाटकातून केलेलं नाही. हे सगळं आपल्याला जेव्हा लक्षात येतं तेव्हा जो मुद्दा आहे त्याचा त्या आता आपण त्याच्या नाटकांकडे येऊया. मुख्यतः तो नाटककार आहे आणि कवी पण आहे. जाता जाता मला आत्ता कोणीतरी सांगितलं की जसा शेक्सपियर हा नाटककार की कवी असा वाद आहे आणि तो अनेक शतकं चाललेला आहे. समीक्षकांच्या माध्यमामधून या विषयावर सातत्याने चर्चा होत असते. गेल्या 200 वर्षामध्ये असा एकही महिना गेलेला नाही की ज्या महिन्यामध्ये शेक्सपियर वर एखादा ग्रंथ निर्माण झालेला नाही.
मी जेव्हा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या शेक्सपियर सेंटरमध्ये गेलो तेव्हा 2500 ग्रंथ हे केवळ शेक्सपियरवर लिहिलेले आहेत असं माझ्या लक्षात आलं. आपल्याकडच्या कालिदासावर एवढे ग्रंथ लिहिले गेलेले आहेत का? मी जेव्हा त्या स्ट्रॅटफोर्ड अपॉन एव्हॉनच्या तिथे मुक्कामाला गेलो तेव्हा मला असं सांगण्यात आलं की दररोज तिथे 5 ते 7 हजार लोक भेट देतात. दररोज 5 ते 7 हजार लोक स्ट्रॅटफोर्ड अपॉन एव्हॉनला भेट देतात, शेक्सपियरला आपली आदरांजली वाहतात. मी रामटेकला गेलो होतो, तिथे कालिदासाचं स्मारक आहे आणि त्या अत्यंत भव्य अशा तऱ्हेच्या स्मारकामध्ये संपूर्ण मेघदूत चितारलेलं आहे. तुम्ही जर बघितलं असेल संपूर्ण मेघदूत चितारलेलं आहे. मी 3 तास तिथे होतो. त्या 3 तासामध्ये एकही चिटपाखरू त्या स्मारकाला भेट द्यायला आलेलं नव्हतं. आणि मी तिथल्या संचालकांना विचारलं, ते म्हणले काही नाही, तुमच्यासारखे येतात तेवढेच, बाकी कोणी इथे येत नाही. एकीकडे शेक्सपियर आहे ज्याच्या दर्शनाकरता, ज्याला भेट देण्याकरता जगभरामधून दररोज 5 ते 7 हजार लोक येतात. वर्षभरामध्ये जवळजवळ 4 ते 5 लाख लोक येतात. हे एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला असं लक्षात येतं की कालिदासाचा अभ्यास तर आपण करत नाहीच फारसा, परंतु कालिदासाचं जे स्मारक आहे त्या स्मारकाला भेटी देण्यामध्ये सुद्धा आपण फार कमी पडतो. आपली जी थोर माणसं आहेत त्या थोर माणसांच्या संदर्भामध्ये आपली भूमिका ही अशा प्रकारची आहे. शेक्सपियरने एकूण 37 नाटकं लिहिली. त्या 37 नाटकांचं जे विवरण आहे ते विवरण असं आहे की त्यांनी 10 ऐतिहासिक नाटकं लिहिली, 9 ज्याला आपण शोकांतिका म्हणतो अशा लिहिल्या आणि जवळजवळ 18 त्यांनी सुखांतिका लिहिल्या, ज्यामध्ये रोमांस आहे, ज्याच्यामध्ये विनोद आहे, ज्याच्यामध्ये ट्रॅजिक कॉमेडी आहे, ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम प्लेसुद्धा आहे. असे जे 37 नाटकं आहेत, ही 37 नाटकं ही फार महत्त्वाची आहेत. या 37 नाटकांमध्ये आपल्याला जर विश्लेषण बघितलं तर ऐतिहासिक नाटकांमध्ये हेनरी 6वा भाग 1, 2, 3, हेनरी 4था भाग 1, 2, किंग जॉन, हेनरी 5वा, रिचर्ड 2रा, हेनरी 8वा, रिचर्ड 3रा अशी 10 नाटकं त्यांनी लिहिलेली आहेत. शोकांतिका आपल्याला 4 शोकांतिका कदाचित आपल्या सगळ्यांना माहीत असतील त्याच्या, ऑथेलो, हॅमलेट, किंग लिअर आणि मॅकबेथ. परंतु त्याच्यापेक्षा वेगळ्या अशा रोमिओ अँड ज्युलिएट, ज्युलियस सीझर, अँटनी अँड क्लिओपॅट्रा यासुद्धा त्याच्या अत्यंत गाजलेल्या शोकांतिका आहेत. त्यानंतर त्याच्या ज्या सुखात्मिका आहेत, ट्रॅजिक कॉमेडी ज्याला म्हणता येईल किंवा रोमान्सेस ज्याला म्हणता येईल, त्यामध्ये कॉमेडी ऑफ एरर्स, लव्ज लेबर लॉस्ट, टेमिंग ऑफ द श्रू, मिडसमर नाईट्स ड्रीम, 2 जेंटलमेन ऑफ वेरोना, सिम्बेलिन, ॲज यू लाईक इट, ट्रायलस अँड क्रेसिडा, 12th नाईट, द मेरी वाईव्स ऑफ विंडसर, द टेम्पेस्ट, द विंटर्स टेल, पेरिक्लिस, द लाईफ अँड ऑफ टिमॉन अथेन्स, मच एडो अबाउट नथिंग, मेजर फॉर मेजर, मर्चंट ऑफ व्हेनिस आणि ॲज यू लाईक इट अशा स्वरूपाची त्याची 17-18 एकूण सुखात्मिका त्यांनी लिहिलेल्या आहेत. एवढं प्रचंड काम त्यांनी या सगळ्या कालखंडामध्ये केलेलं आहे. हे करत असताना कोण होता शेक्सपियर? शेक्सपियर हा नाटककार होता, कवी होता, स्रष्टा होता, ज्याला आपण सर्जनशील लेखक म्हणतो, स्रष्टा होता, द्रष्टा होता, खळखळून हसवणारा विदूषक होता, तर्कनिष्ठ तत्त्वज्ञ होता, जीवनाचा गंभीर भाष्यकार होता, अवखळ कलावंत होता. शेक्सपियरला अश्लीलतेचं वावडं नाही. शेक्सपियरला अश्लीलतेचं वावडं नाही. मी तुम्हाला एक पुस्तक मुद्दाम दाखवायला आणलं आहे. हे एवढं जे मोठं पुस्तक आहे, शेक्सपियर किती अश्लील होता हे या पुस्तकात आहे. त्याला अश्लीलतेचं अजिबात वावडं नाही आहे. त्यामुळे सेक्स किंवा मानवी जीवनामध्ये ज्या प्रकारच्या वासना भावना असतात त्या सगळ्यांचं चित्रण या सगळ्या पुस्तकामध्ये केलेलं आहे.
म्हणजे शेक्सपियरवर संशोधन किती प्रकारांना चालतं हो. शेक्सपियरच्या नाटकांमध्ये असणारी अश्लीलता शोधून काढून तिचं कंपायलेशन करून पुस्तक तयार करणं. शेक्सपियरच्या नाटकांची जे सोर्सेस आहेत, जे 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 जिथून त्यांनी ही नाटकं घेतली त्या सोर्सेसचा अभ्यास करून 2 खंड लिहिले गेलेले आहेत. सोर्सेस ऑफ शेक्सपियरियन प्लेज या नावाने. WH या नावाने याचा सुनीतांचा नायक आहे, त्याच्या सॉनेट्सचा नायक आहे WH. आता हा WH कोण होता याच्यावर संशोधन करणारी 20 पुस्तकं इंग्रजीत लिहिली आहेत. अजूनसुद्धा WH कोण आहे याच्यावर फायनल निर्णय झालेला नाही, संशोधन सुरू आहे. हे सगळं सांगण्याचा उद्देश असा की शेक्सपियरचा जो डायनॅमिझम आहे, त्याच्या व्यक्तिमत्वाचा किंवा त्याच्या साहित्याचा जो डायनॅमिझम आहे तो आपल्याला लक्षात यावा. शेक्सपियरच्या नाटकांमध्ये काय होतं तर मी तुम्हाला असं म्हटलं की शेक्सपियरनी जवळजवळ 1,500 पात्र निर्माण केली. आपल्या संस्कृतीमध्ये विश्वामित्राला सृष्टीचा निर्माता, प्रतिसृष्टीचा निर्माता असं म्हणतात, बरोबर आहे ना. शेक्सपियरला आपण इंग्लंडचा विश्वामित्र म्हणूया का. इतकी पात्र त्यांनी निर्माण केलेली आहेत. त्यानंतर व्यासांच्या संदर्भामध्ये असं म्हणतात की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. व्यासांनी ज्याला स्पर्श केला नाही असं जगामध्ये काही नाही. आपण शेक्सपियरला इंग्लंडचा व्यास म्हणू शकतो का. कारण जीवनाचं असं एकही क्षेत्र नाही, मनुष्य स्वभावाचा असा एकही भाग नाही की ज्याच्यावर शेक्सपियरनी आपलं भाष्य आपल्या नाटकामधून केलेलं नाही. त्यामुळे या सगळ्याचा जो विषय आहे त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की या शेक्सपियरच्या नाटकामध्ये काय काय आहे. त्याच्यामध्ये उदात्तता आहे आणि क्षुद्रपणा आहे, उग्रपणा आहे, उत्कटपणा आहे, कोमलपणा आहे, मांगल्य आहे तशी मलिनताही आहे, दुष्टता आहे तशी सृष्टताही आहे, विश्वास आहे तसा विश्वासघातही आहे, पाप आहे तसं पुण्यही आहे, भावनांचा कल्लोळ, वासनांचं तांडव, मनुष्य स्वभावाचा पापुद्रा सोलून काढण्याची कला हा शेक्सपियरचं वैशिष्ट्य आहे. भडक प्रसंग, खून, मारामाऱ्या, आत्महत्या या कच्च्या मालाला फिनिश प्रॉडक्ट स्वरूपामध्ये शेक्सपियरनी सिद्ध केलेलं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यांनी कोणकोणती पात्र निर्माण केली. ध्येयवादी, धार्मिक, नीतिमान, व्यवहारी, ढोंगी, क्रूर, प्रेमळ, संशयी, मत्सरी, ज्ञानी, अज्ञानी, सुंदर, कुरूप, सगळ्या प्रकारची माणसं त्यांनी निर्माण केली. सोपं आहे काय. जे सुंदर आहे त्याचं ते त्याला वेळ आहेच, परंतु जे कुरूप आहे त्याच्यावर स्वतः ते भाष्य केलेलं आहे. जे चांगलं आहे त्याच्यावर भाष्य केलं आहे, जे वाईट आहे त्याच्यावरही भाष्य केलं आहे, पापावर भाष्य केलं आहे, पुण्यावरही भाष्य केलेलं आहे. जीवनामधला असा एकही भाव नाही, एकही रस नाही. त्याला नवरस जेवढे प्रिय होते तेवढे षड्रिपूही पूर्ण प्रिय होते. आणि या सगळ्यांचं विश्लेषण, या सगळ्यांचं रिफ्लेक्शन किंवा पडसाद हे आपल्याला त्याच्या नाटकामध्ये पडलेले दिसतात. या अर्थानं शेक्सपियरचा जो विशेष आहे तो आपण नीटपणानं समजून घ्यावा असं मला वाटतं. आता शेक्सपियरच्या या नाटकांमधून कोण कोण आपल्या डोळ्यासमोर येतं याची एक सूची करायचा मी प्रयत्न केला. तेव्हा काय लक्षात आलं, त्याला आपण वाईड स्पेक्ट्रम ऑफ ह्युमन लाईफ म्हणतो ना, असा एक स्पेक्ट्रम आपल्या डोळ्यासमोर येतो. किंग लिअरचा अहंकार आहे, त्याच्या मुलींचा दुष्टपणा आहे, धाकट्या मुलीचा सर्वस्वाचा त्याग आणि समर्पण भाव आहे, आयोगाचा द्वेष आहे आणि मत्सरी स्वभाव आहे, मॅकबेथ आणि दाम्पत्याची अमानुष्यता आणि अमर्याद महत्त्वाकांक्षा आहे, प्रॉस्पेरसचं जीवनभाष्य आहे, एडमंडचं कपटी चातुर्य आहे, शायलॉकची धनलालसा आहे, चौथ्या हेनरीचं व्यवहार चातुर्य आहे,
तिसऱ्या रिचर्डचं कमाल क्रौर्य आहे, रोमिओ आणि ज्युलियटचं कोवळं प्रेम आहे, क्रेसिडेचं चांचल्य आहे, ज्युलियटचा प्रेमालाप आहे, ऑफेलिया डेस्डेमोना यांचं निष्पाप जीवन आहे, नुसतंच जीवन नाही तर मरणसुद्धा निष्पाप आहे, लिअरची शापवाणी आहे, अँटनीचं भाषण चातुर्य आहे, थिसियस प्रॉस्परसचा समंजसपणा आहे, हॅमलेटचा संशयी स्वभाव आहे. हॅमलेटचा संशयी स्वभाव आहे. हॅमलेट वॉज अ व्हिक्टीम ऑफ प्रोक्रास्टिनेशन. अतिविचार हा हॅमलेटचा सगळ्यात मोठा दोष आहे. एका बाजूला आपण हॅमलेटचा अतिविचारीपणा पाहतो आणि दुसऱ्या बाजूला ऑथेलोचा अविचारीपणा पाहतो. एका बाजूला अविचार आहे, दुसऱ्या बाजूला अतिविचार आहे आणि ह्यातून ही दोघंही शोकांतिकेच्या दिशेने आपल्याला गेलेले दिसतात. क्रूर कर्मा तिसरा रिचर्ड आहे, निर्दयी शायलॉक आहे, खलनायक ब्रुटस आहे, वासनेमध्ये हरवलेला अँटनी आहे, जीवनाच्या गुंतागुंतीचे अगतिक किंकर्तव्य मूळ झालेला हॅमलेट आहे, महत्त्वाकांक्षेने पछाडलेला मॅकबेथ आहे, कृतज्ञतेच्या आघाताने वेडापिसा झालेला किंगलियर आहे, लाजरी बुजरी मिरांडा आहे, खोडकर खेळकर रोझालिंड आहे, दवबिंदूसारखी निरागस डेस्डेमोना आहे, ऑफेलिया आहे, मादक मदिरेसारखी क्लिओपाट्रा आहे, बुद्धिमान पोर्शिया आहे. इतकी पात्र प्रामुख्याने त्यांनी जीवनातील कुरूपता, सौंदर्य, सत्य, मिथ्य, शाश्वतता, क्षणभंगुरता, निष्ठा, द्रोह, प्रेम, वैर, विकार, वासना, कल्पना सगळं त्याच्या नाटकांमधून आपल्याला दिसतं. हे सगळं जेव्हा आपण बघतो तेव्हा असं लक्षात येतं की शेक्सपियर हा मोठा का झाला. या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की पुडिंगबद्दल असं म्हणतात, टेस्ट ऑफ पुडिंग लाईज इन इटिंग इट. साखरेचं वर्णन करून त्याची केमिकल टेक्नॉलॉजी सांगण्यापेक्षा चिमूटभर साखर कोणाला जर खायला दिली तर ती जितकी चटकन समजते. तसं शेक्सपियर हा माझ्यासारख्याने आणखीन 2 तास जरी समजावून सांगितला तरी प्रत्यक्ष शेक्सपियरने काय लिहिलं आहे हे जोपर्यंत तुमच्यासमोर मी सादर करत नाही तोपर्यंत शेक्सपियर तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. आणि माझा खरं म्हणजे उद्देश हाच आहे, शेक्सपियरच्या संदर्भामध्ये लोकांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण करणं, त्याच्या नाटकाविषयी आस्था निर्माण करणं आणि त्याच्या नाटकाच्या संदर्भामध्ये त्याच्या वाचनाची आणि जमेल तेवढी त्याची भाषांतरं किंवा रूपांतरं पाहण्याची ओढ आपल्या मनामध्ये निर्माण व्हावी, ही माझी या संदर्भामध्ये अपेक्षा आहे. एक सहज जाता जाता म्हणून लक्षात आलं म्हणून सांगतो, शेक्सपियरच्या नाटकांचं चार्ल्स लॅम्ब आणि मेरी लॅम्ब या 2 साहित्यिकांनी अतिशय सुंदर रसाळ अशा प्रकारचं कथानकाचं 2 खंडांमध्ये रूपांतर केलेलं आहे. गोष्टीरूप शेक्सपियर या पद्धतीनं 2 खंडामध्ये त्यांनी सांगितलं आहे. ज्यांना शेक्सपियर समजून घ्यायचं आहे त्यांनी शेक्सपियरच्या नाटकाकडे जाण्यापूर्वी चार्ल्स लॅम्ब आणि मेरी लॅम्ब यांची ही जी 2 पुस्तकं आहेत ही 2 पुस्तकं वाचावी अशी मी मुद्दाम शिफारस करीन. म्हणजे शेक्सपियर हा कोण होता, काय होता, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची कथा त्याच्या डोळ्यासमोर होती, कोणत्या प्रकारचं जीवन त्याच्यासमोर होतं, कोणत्या प्रकारचं तत्त्वज्ञान त्याच्यासमोर होतं हे आपल्याला सहजपणाने समजेल आणि त्या आधारावर आपण शेक्सपियरचा अभ्यास किंवा विचार करू शकतो. या पार्श्वभूमीवर काही तुमच्यासमोर सादर करावं असे मला वाटतं. जसं मी म्हटलं की टेस्ट ऑफ पुडिंग इट लाईज इन इटिंग इट, तसं त्याची जी काही कल्पना आहे, भावना आहे ती आपल्या समोर सादर करावी. शेक्सपियरची भाषा अवघड आहे. आज 400 वर्षानंतर शेक्सपियर समजून घेणं आणखीन एका गोष्टीचा मुद्द्याचा विचार केला पाहिजे. ग्लॉसरी ऑफ शेक्सपियरियन प्लेज नावाचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. शेक्सपियर आजच्या भाषेमध्ये आजच्या काळामध्ये समजणं कठीण आहे म्हणून त्याच्या नाटकांमध्ये जे अवघड शब्द आलेले आहेत त्याची ग्लॉसरी करणारं 550 पानाचं पुस्तक C.T. ओनियन नावाच्या लेखकांना लिहिलेलं आहे. म्हणजे अभ्यास किती दिशेने माणसं करतात, किती तेव्हा सहज माझ्या लक्षात आलं की मार्क्सच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणारं एक पुस्तक आहे. आपल्यापैकी कोणाला ते माहीत असेल, असं माहीत असेल की नाही मला माहिती नाही. डिक्शनरी ऑफ मार्क्सिस्ट थॉट या नावाचं पुस्तक आहे. बॉटमोर नावाचा लेखक आहे
आणि त्याने कार्ल मार्क्सच्या तत्त्वज्ञानामध्ये ज्या ज्या संकल्पना आल्या आहेत अशा 450 संकल्पनांचा कोश तयार केलेला आहे. त्याचं नाव आहे डिक्शनरी ऑफ मार्क्सिस्ट थॉट. आणि त्याच्यावरूनच प्रेरणा घेऊन नंतरच्या कालखंडामध्ये गेल्या 2-4-5 वर्षामध्येच आम्ही एका समूहाने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या इंटिग्रल ह्युमॅनिझममध्ये ज्या संकल्पना आलेल्या आहेत त्या संकल्पनांचा 125 संकल्पनांचा एक 450 पानांचा कोश प्रसिद्ध केला आहे. त्याचा संपादक म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती, म्हणून मी हा उल्लेख केला. किती प्रकारांना अभ्यास करावा, किती प्रकारानं एखाद्या माणसाच्या व्यक्तिमत्वाचा विचार करावा, हे सगळं आपल्याला यातून समजतं. बघूया आपण कसं काय येईल ते. ॲज यू लाईक इट हे जे त्याचं नाटक आहे त्या नाटकामधला एक उतारा मी आपल्यासमोर सादर करणार आहे. भाषा तशी सोपी आहे, समजून घ्यायला फार अवघड नाही. जिथे जिथे आवश्यक आहे तिथे तिथे मी त्याचं मराठी रूपांतर करून आपल्याला सांगेन. ऑल द वर्ल्ड इज अ स्टेज. ऑल द वर्ल्ड इज अ स्टेज अँड ऑल द मेन अँड विमेन मिअरली प्लेयर्स. आपण कोण असतो? या जगाच्या रंगमंचावर आपण कठपुतळे असतो, आपण फक्त प्लेयर्स असतो. दे हॅव देअर एक्झिट्स अँड एंट्रन्सेस. येतात आणि जातात. येणंही कुणाला चुकलेलं नाही आणि जाणंही कुणाला चुकलेलं नाही, अशा प्रकारचा तो विषय आहे. हिज ॲक्ट्स बीइंग 7 एजेस अँड वन मॅन इन हिज टाईम प्लेज मेनी पार्ट्स. हिज लाईफ ॲक्ट्स इन 7 स्टेजेस. 7 टप्प्यांमधून माणूस जीवन जगतो असं शेक्सपियरने म्हटलं आहे. पहिली स्टेज कोणती? इन्फंट. इन्फंट याचा अर्थ आईच्या पदराआड लपून आपलं हगणं मुचणं करणारं बालपण, ही पहिली स्टेज आहे. दुसरी स्टेज आहे देन ए व्हायनिंग स्कूल बॉय विथ हिज सिलेक्टेड अँड शायनिंग मॉर्निंग फेस क्रीपिंग लाईक स्नेल अनविलिंग टू स्कूल. शाळेमध्ये कुरकुरत जाणाऱ्या शाळेच्या विद्यार्थ्याचं दुसरं रूप, हे माणसाची दुसरी स्टेज आहे. तिसरी स्टेज आहे लव्हर अँड देन लव्हर साईंग लाईक फर्नेस विथ वोफुल बॅलड मेड टू हिज मिस्ट्रेस आयब्रो. देन सोल्जर. त्याच्यानंतर तो सोल्जर होतो, त्याच्यानंतर तो जस्टिस होतो आणि शेवटची त्याची जी स्टेज आहे तो मृत्यूच्या वाटेवर आपला प्रवास सुरू करतो. अशा 7 स्टेजेसमधून, या अशा 7 टप्प्यांमधून माणसाचं जीवन हे व्यतीत होत असतं. अशा प्रकारचा एक डायलॉग हा शेक्सपियरने आपल्या ॲज यू लाईक इट या नाटकामध्ये लिहिलेला आहे. सगळाच काही भाग मी आपल्याला वाचून दाखवत नाही, कारण तशी भाषा म्हटलं तर ती सोपी आहे, म्हटलं तर ती अवघड आहे. त्यानंतर अँटनी हे ज्युलियस सीझर या नाटकामधला एक उतारा मी आपल्याला मुद्दाम वाचून दाखवणार आहे. सीझरचा खून ब्रुटस आणि त्याच्या 2 मित्रांनी मिळून केलेला असतो आणि अँटनी हा त्याचा विरोधक असतो आणि तो ब्रुटसला उद्देशून एक स्पीच म्हणतो. ते स्पीच मी आपल्याला म्हणून दाखवणार आहे. त्यातला जो महत्त्वाचा भाग आहे तो असा आहे, The noble Brutus hath told you Caesar was ambitious. If it were so, it was grievous fault, and grievously hath Caesar answered it. Here, under leave of Brutus and rest, for Brutus was honorable man. आता हा जो Brutus was honorable man हा जो त्याचा जो पुन्हा पुन्हा आलेला शब्दसमूह आहे हा अत्यंत सर्कॅस्टिकली, अत्यंत उपरोधिक भावनेने त्यांनी वापरलेला आहे. कम आय स्पीक टू सीझर्स फ्युनरल. ही वॉज माय फ्रेंड, फेथफुल अँड जस्ट टू मी, बट ब्रुटस सेज ही वॉज ॲम्बिशियस अँड ब्रुटस इज अन ऑनरेबल मॅन. त्याला कसं नाकारायचं? बिकॉज ब्रुटस वॉज अन ऑनरेबल मॅन. ही हॅज ब्रॉट मेनी कॅप्टिव्ह होम
to Rome, whose ransoms did the general coffers fill. Did this in Caesar seem ambitious? When that the poor have cried, Caesar hath wept. Ambition should be made of sterner stuff, yet Brutus was an honor. Yes, Brutus says he was ambitious and Brutus was an honorable man. Sarcastically, अत्यंत उपरोधिकपणानं हा ज्याचा हात सीझरच्या मृत्यूमध्ये आहे, ज्याने सीझरला मारण्याचं काम ज्या दोघा तिघांनी मिळून केलेलं आहे, त्याच्या संबंधामध्ये जनभावना जागृत करण्याकरता केलेलं हे भाष्य आहे. आणि हे भाष्य शेक्सपियरचं हे सीझरचं जेव्हा फ्युनरल चालू होतं त्या फ्युनरल चालू असतानाच्या काळामध्ये केलेलं आहे. कारण हजारो सीझरचे चाहते तिथे जमलेले आहेत आणि त्यांना खरा सीझर कोण होता हे कळावा म्हणून अत्यंत उपरोधिकपणानं ॲम्बिशियस असणाऱ्या ब्रुटसला टोला लगावण्याकरता त्यांनी या प्रकारचं भाष्य केलेलं आहे. त्यानंतर मी येणार आहे अतिशय सुंदर आणि काव्यात्मक अशा प्रकारच्या काही उतार्यांकडे. मर्चंट ऑफ व्हेनिस हे शेक्सपियरचं गाजलेलं नाटक आपल्याला माहीत असेल. मर्चंट ऑफ व्हेनिस हे अँटोनिओ, शायलॉक, बेसॅनिओ आणि पोर्शिया या 4 कॅरेक्टर्सच्या भोवती गुंफलेलं हे नाटक आहे. आणि त्याचं कथानक अगदी सोपं आहे की बेसॅनिओ हा व्यापारी आहे आणि त्याचा काही जो माल आहे तो माल हा समुद्रामध्ये बुडून नाहीसा झालेला आहे म्हणून तो कर्जबाजारी झालेला आहे. म्हणून तो शायलॉकडून कर्ज घेतो आणि कर्ज घेत असताना शायलॉक हा ज्यू आहे आणि त्यामुळे तो अत्यंत क्रूर आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि त्यांनी त्याच्याकडून एक वचननामा घेतला होता. काय वचननामा घेतला होता? जर मी हे कर्ज वेळेमध्ये फेडू शकलो नाही तर तुझ्या देहामधला अर्धा पाऊंड मांस मी कापून घेईन, अशा प्रकारचं अट त्यांनी टाकली होती. ही अट अँटोनियोने मान्य अशाकरता केली की त्याला माहीत होतं की त्याची जहाजं ही लवकरच किनाऱ्याला लागणार आहेत आणि ती एकदा किनाऱ्याला लागली की त्यातून आलेला सगळा माल आपण विकून टाकू आणि ती विक्री झाल्यानंतर याचं कर्ज हातोहात फेडून टाकू. परंतु होतं असं दुर्दैवानं की तीही जहाजं बुडतात आणि हा जो शायलॉक आहे हा शायलॉक राजाकडे जातो आणि तो बेसॅनिओ आणि अँटोनियो विरुद्ध तक्रार करतो आणि तो त्याला म्हणतो आय वॉन्ट पाऊंड ऑफ फ्लेश. कारण त्याचा लिखित करारच झालेला आहे. या संबंधामध्ये त्या सगळ्या जो खटला उभा राहतो त्या खटल्यामध्ये पोर्शिया ही वकील असते, वकिलाचं काम ती करते आणि ती त्याला आवाहन करते की बाबा रे तू दयेचा स्वामी हो, तू जर दया दाखवलीस तर एक जीव वाचेल, नुसताच जीव वाचणार नाही असेल तर मानवी जीवनामध्ये चांगुलपणा शिल्लक आहे याचं प्रत्यंतर समाजाला पळू शकेल. आणि म्हणून ती जी मर्सीविषयी त्या संदर्भामध्ये ती जे निवेदन करते ते मी आपल्यापुढे मुद्दा वाचून दाखवतो आहे. द क्वालिटी ऑफ मर्सी इज नॉट स्ट्रेन्ड. मर्सी ही कधीच डागाळलेली नसते, दया किंवा सहानुभूती ही कधीच डागाळलेली नसते. इट ड्रॉपेथ ॲज जंटल रेन फ्रॉम हेवन. स्वर्गातून पाऊस जसा पडतो तितक्या सहजपणानं ही सहानुभूती किंवा दया माणसाच्या जीवनामध्ये झिरपली पाहिजे. पुढे तो असं म्हणतो अपॉन द प्लेस बिनीथ इट इज ट्वाईस ब्लेसेड. जो दया करतो त्याचंही ती भाग्य उजळवते आणि ज्याच्यावर दया करतो त्याचंही ती भाग्य उजळवते. तो असं म्हणतो इट ब्लेसेथ हिम दॅट गिव्ज अँड हिम दॅट टेक्स. इट्स मायटीएस्ट ऑफ द मायटीएस्ट. सगळ्यात श्रेष्ठ, सगळ्यात शौर्यशाली आणि सगळ्यात ताकदवान असं जर कोणतं शस्त्र असेल तर ते दया आणि सहानुभूती हे आहे. इट बिकम्स द थ्रोन्ड मोनार्क बेटर दॅन हिज क्राऊन. राजाच्या मुकुटापेक्षा सुद्धा जी श्रेष्ठ आहे तिचं नाव दया. राजाच्या मुकुटापेक्षा सुद्धा जी मोठी आहे तिचं नाव दया किंवा सहानुभूती. इट इज एनथ्रोन्ड इन द हार्ट्स ऑफ किंग्स. इट इज ॲट्रिब्यूट ऑफ गॉड हिमसेल्फ अँड अर्दी पॉवर
डथ दॅन लायकेस्ट गॉड्स वेन द मर्सी सीझन्स जस्टिस. आणि म्हणून तू या अँटोनिओला, या बेसॅनिओला दया दाखव, सहानुभूती दाखव, अशा प्रकारचं आव्हान तो करतो. आता हे जे आव्हान आहे हे केल्यानंतर त्याला याचा जो प्रतिसाद आहे, शायलॉकचा जो प्रतिसाद आहे, एक लक्षात घ्या, शायलॉक हा ज्यू आहे आणि ज्यू इज हेटेड बाय युरोपियन्स. ज्यूज आर हेटेड बाय युरोपियन्स आणि त्यांना क्रूर, बदमाश, क्रूर अशा प्रकारची त्यांची एक प्रतिमा संपूर्ण युरोपमध्ये त्या कालखंडामध्ये आपल्याला असे दिसते. आणि म्हणून तिच्या या आवाहनाला जे उत्तर दिलं जातं ते उत्तर फार महत्त्वाचं आहे. हे उत्तर शायलॉक नावाच्या माणसाचं नाही आहे, तर शायलॉक ज्या ज्यू जमातीमध्ये जन्माला आलेला आहे त्या सगळ्यांचं दुःख, आपल्या या त्या सगळ्यांची वेदना, त्या सगळ्यांच्या मनामध्ये ठसठसत असणारी जी भावना आहे ती भावना ही या त्याच्या बोलण्यामधून व्यक्त होते. ही भाषण म्हणजे कविता नाही, हे प्रोज आहे. कारण अशा प्रकारच्या भावना व्यक्त करण्याकरता कविता पुरेशा पडत नाहीत, त्याला गद्यच लागतं. आणि म्हणून तो जे म्हणतो ते फार सुंदर आहे आणि फार महत्त्वाचंही आहे. इफ इट विल फीड नथिंग एल्स, इट विल फीड माय रिव्हेंज. पाऊंड ऑफ फ्लेश घेतल्यामुळे मला दुसरं जरी काही मिळणार नसलं तरी सूड ही जी भावना माझ्या मनामध्ये आहे त्या भावनेचा परिपोष होईल, म्हणून मला तुझं पाऊंड ऑफ फ्लेश हवं आहे. ही हॅज डिसग्रेस्ड मी, त्याने मला अपमान केलेला आहे. कारण सगळ्याच ज्यू समाजाला अपमानित करण्याचं काम त्या काळच्या युरोपियन समाजामध्ये केलं जात होतं. म्हणून मी म्हटलं की शायलॉक हा केवळ ज्यू नाही तर तो ज्यू समाजाचा प्रतिनिधी म्हणून आपली वेदना व्यक्त करतो आहे. या भूमिकेतून आपण या सगळ्या गोष्टींकडे बघावं. अँड व्हॉट इज द रिझन, आम्हाला असं का वागवलं जातं. आणि पुढे जो प्रश्नांची सरबत्ती तो करतो ते प्रश्नांची सरबत्ती फार महत्त्वाची आहे. तो असं विचारतो, आय एम ए ज्यू, हॅथ नॉट ज्यू आईज. ज्यूला डोळे नसतात का, ज्यूला कान नसतात का, ज्यूला तोंड नसतात का, ज्यूला भावना नसतात का, ज्यूला वासना नसतात का, ज्यूला प्रेम नसतं का. ज्यू आणि तुम्ही आणि मी आमच्यात काय फरक आहे हो. तुम्ही आम्हाला ज्या पद्धतीने वागवता ती पद्धती अमानुष पद्धत आहे. आणि म्हणून तो अत्यंत आक्रमकपणानं असं विचारतो, हॅथ नॉट ज्यूज आईज, हॅथ नॉट ज्यूज हँड्स, ऑर्गन्स, डायमेन्शन्स, सेन्सेस, अफेक्शन्स, पॅशन्स. हे नाही आहे ज्यूला. त्याला डोळे नाही आहेत, त्याला हात नाही आहेत, त्याला पाय नाही आहेत, त्याला संवेदना नाही आहेत, त्याला भावना नाही आहेत, त्याला वासना नाही आहेत. तो माणसासारखा माणूस नाही आहे. तुम्ही त्याला माणसासारखं वागवता का. जर वागवत नसाल तर तो दोष कोणाचा आहे. हे जे दुःख आहे हे दुःख एका शायलॉकचं दुःख नाही आहे, हे ज्यू समाजाचं दुःख आहे. आणि म्हणून तो असं म्हणतो, इफ यू प्रिक अस डू वी नॉट ब्लीड. तुम्ही जर आम्हाला चिमटा काढला तर आमच्या रक्त येणार नाही का. तुम्हालाच काटा बसला तर रक्त येतं आणि आम्हाला काटा बसला तर रक्त येणार नाही का. आम्हाला त्वचा नाही का, आम्हाला संवेदना नाही का. अशा प्रकारचा तो प्रश्न विचारतो. इफ यू टिकल अस डू वी नॉट लाफ. तुम्ही एखादा विरोध केला तर आम्ही काही हसू शकत नाही का. डू वी इफ यू प्रिक अस डू वी नॉट ब्लीड. इफ यू टिकल अस डू वी नॉट लाफ. इफ यू पॉयझन अस डू वी नॉट डाय. तुम्ही जर आम्हाला विष दिलं तर आम्ही मरणार नाही का. हे मरण फक्त ख्रिश्चन लोकांनाच आहे का, ज्यू लोकांना नाही आहे. हे जे त्याचे प्रश्नांची जी सरबत्ती आहे ही सगळी प्रश्नांची सरबत्ती ही या समाजाला जागृती उत्पन्न होण्याकरता त्यांनी केलेली आहे. मग तो असं म्हणतो, इफ यू रॉंग अस. तुम्ही जर आम्हाला काही चुकीचं वर्तन केलं, शॅल वी नॉट रिव्हेंज. आम्ही सूड नाही घ्यायचा. सूड फक्त तुम्हीच घ्यायचा, आम्हाला सूड घेण्याची परवानगीच नाही आहे. इफ ख्रिश्चन wrongs a Jew, what should his sufferance be by the Christian example? Why? Revenge, revenge, revenge. Nothing but
पाऊंड ऑफ फ्लेश. अशा प्रकारचं भाष्य हे शायलॉकने त्या काळामध्ये केलेलं आहे. म्हणजे जसं एका बाजूला मर्सीची अत्यंत तरल अशा प्रकारची आवाहन आहे, त्याप्रमाणे समाजाचं दुःख व्यक्त करणारी ही एक भावनासुद्धा शेक्सपियरनी अत्यंत प्रखरपणाने व्यक्त केलेली आहे. त्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की एक मिनिट, शेक्सपियरच्या एकूण नाटकांमध्ये आपल्याला जे दिसतं ते त्याच्यामध्ये काव्यसुद्धा आहे. आणि ते काव्य कशा प्रकारचं आहे हे काही थोड्या 2, 4, 5 याच्यामधून मी आपल्याला सांगणार आहे. तुम्हाला कंटाळा आला तर सांगा. बघा काय म्हणतो शेक्सपियर. इफ म्युझिक बी द फूड ऑफ लव, प्ले ऑन. If music be the food of love, play on. Give me excess of it, that suffer-pitting appetite may be sickened, and so I die. That strain against strain, it had a dying fall. Oh, come over my ear and take the sweet sound. संगीताविषयी त्याचं जे भाष्य आहे ते भाष्य या कवितेमधून आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतरचं पुढचं जे त्याचं जे हे आहे की शी नेवर टोल्ड हर लव बट लेट कन्सिलमेंट लाईक अ वुमन इन द वुड फीड द डिमास चिक. शी पाइंड इन थॉट अँड विथ ग्रीन अँड येलो मेलँकली शी सॅट लाईक पेशन्स अँड मॉन्युमेंट स्वेटिंग ॲट ग्रीफ. Was not that love indeed? We men may say more, swear more, but indeed our shows are more than will, for still we pose much in our vows and little in our love. पुरुषांच्या संदर्भामध्ये तो भाष्य असं करतो की स्त्री ही आपलं प्रेम ही भावनेतून व्यक्त करते, पुरुष मात्र त्या संदर्भामध्ये ज्या प्रमाणामध्ये कमी पडतो त्या प्रमाणामध्ये कमी पडण्यावर शेक्सपियरने टीका केलेली आहे. अशा पद्धतीने आपल्या असं लक्षात येईल की त्याच्या सगळ्या नाटकांमधून आपल्याला संगीत दिसतं, त्याच्या सगळ्या नाटकांमधून आपल्याला प्रेमाची तरल भावना दिसते. आणि या ज्याला आपण काव्य म्हणतो, या काव्याची जी प्रतिभा आहे ती सगळी प्रतिभासुद्धा आपल्याला त्याच्या कवितेमधून आपल्याला दिसते. यानंतरचा त्याचा जो महत्त्वाचा नाटकानंतरचा त्याचा जो महत्त्वाचा भाग आहे, तो महत्त्वाचा भाग म्हणजे त्याची सुनीतं. 154 सुनीतं त्यांनी लिहिलेली आहेत. त्यापैकी काही सुनीतांचा आस्वाद आपल्याला इथे घेता आला तर आपण प्रयत्न करणार आहोत. या सुनीतांमध्ये काय आहे, खरं म्हणजे काय नाही असं म्हटलं तरी चालेल. या सुनीतांमध्ये आपल्या असं लक्षात येईल की सौहार्द आहे, सौंदर्य आहे, हेलिनिझम आहे, सत्य आहे, सौंदर्य आहे, परस्पर पूरक येणाऱ्या गोष्टींचा आधार आहे, निराशा आहे, डिस्पेअर आहे, व्यक्तिगत वैफल्य आहे, त्यातून येणाऱ्या व्यथा आहेत, वेदना आहेत, काळ आहे, विध्वंस आहे, मृत्यू आहे. शेक्सपियरच्या सर्व भावना या सगळ्या सुनीतांमधून व्यक्त झालेल्या आपल्याला दिसतात. आणि यातली 6 सुनीतं माझ्या अशी आहेत की जी आपल्यासमोर सादर करावी असं मला वाटतं. अर्थात ही सगळी जी सुनीतं आहेत ही सुनीतं, या सुनीताच्या संदर्भात एक असं सांगता येईल की हा प्रेमाचा त्रिकोण आहे. कवी, कवीचा मित्र आणि त्यांची डार्क लेडी नावाची प्रेयसी, या तिघांचा हा त्रिकोण आहे. परंतु हा इतका सोपा विषय नाही आहे. मानवी भावभावनांच्या सगळे जे पापुत्र्य आहेत ते उलगडून दाखवण्याचा प्रयत्न या सुनीतांच्या माध्यमातून शेक्सपियरने केलेला आहे. 1591 ते 1599 या 8 वर्षाच्या कालखंडामध्ये शेक्सपियरने ही 54 सुनीतं लिहिलेली आहेत. आणि ही सगळी सुनीतं म्हणजे त्याच्या नाट्यलेखनाची पूर्वतयारी आहे. कारण त्याच्या सगळ्या नाटकांची बीजं आपल्याला त्याच्या सुनीतांमध्ये सापडतात. इतकं त्या सुनीतांना महत्त्व आहे.
या सुनीतांमध्ये काही सुनीतं फार महत्त्वाची आहेत. त्यापैकी काही सुनीतांचा आस्वाद आपण या ठिकाणी घेऊया. त्याची गाजलेली सुनीता म्हणजे सुनीत क्रमांक 18 आणि सुनीत क्रमांक 116 ही त्याची अत्यंत गाजलेली अशा प्रकारची सुनीत आहेत. त्याचं जे दुसरं सुनीत आहे ते सुनीत त्याचा विषय असा आहे थोडक्यात म्हणजे की आपला हा जो तरुण मित्र आहे या तरुण मित्राने लवकर लग्न करावं आणि लग्न करून आपण परपेच्युएट होऊ अशा प्रकारचे अपत्याला जन्म द्यावा. त्याचं आव्हान जे आहे ते आव्हान असं आहे की तू तरुणा आहे, तू तरुणा बांड आहेस, तू सुंदर आहेस, तू सशक्त आहेस, त्यामुळे तू लवकरात लवकर लग्न कर आणि लग्न करून यू प्रोक्युअर चिल्ड्रन अशा प्रकारचं आव्हान त्यांनी त्याला केलेलं आहे. आणि हे आव्हान कशा पद्धतीने केलं आहे त्याचं हे सुनीत क्रमांक 2 आहे. When 40 winters shall besiege thy brow and dig deep trenches in thy beauty's field, thy youth proud livery so gazed on now will be a tattered weed and small worth held. 40 वर्षाचा जेव्हा तू होशील तेव्हा तुझे सगळे अवयव हे सुरकुतलेले असतील, तुझे सगळे अवयव हे सुरकुतलेले असतील आणि तुझ्या सगळ्या सौंदर्याचा लोप झालेला असेल. इथपर्यंत तू वाट कशाला पाहतोस? तू आता तरुण आहेस, तू आता हुशार आहेस, तू आता सुंदर आहेस. याच काळामध्ये लवकरात लवकर लग्न कर आणि लवकरात लवकर तुझे जे वंश सातत्य आहे म्हणजे तुझ्या सौंदर्याचं वंश सातत्य आहे, तुझ्या हुशारीचं वंश सातत्य आहे, तुझ्या कल्पकतेचं वंश सातत्य आहे, हे वंश सातत्य तू चालू ठेव अशा प्रकारचं आव्हान तो त्याला करतो. They being asked when all thy beauty lies, where all the treasure of thy lusty days, to say within thine own deep sunken eyes. तुझे डोळे जेव्हा डोळ्यांच्या जेव्हा खोबण्या झालेल्या असतील तेव्हा तू लग्नाचा विचार करणार आहेस का? जेव्हा तुझे हात पाय सुरकुतलेले असतील तेव्हा तू लग्नाचा विचार करणार आहेस का? हे सगळं अयोग्य आहे असं तो त्यांना सांगतो. दिस फेअर चाइल्ड ऑफ माइन शॅल सम अप माय काउंट. असं केव्हा होईल? माझं जे अस्तित्व आहे, माझं जे सौंदर्य आहे, माझी जी बुद्धिमत्ता आहे, माझा जो विचार आहे, हे सगळं जर पुढे चालू राहणार असेल तर मी अपत्याला जन्म दिला पाहिजे. म्हणजे त्या अपत्याच्या रूपानं मी या जगामध्ये माझं सातत्य, माझं वंश सातत्य हे चालू ठेवेन अशा प्रकारचं आवाहन तो करतो. दिस वेअर टू बी न्यू मेड व्हेन दाऊ आर्ट ओल्ड अँड सी दाय ब्लड वॉर्म अँड व्हेन दाऊ फीलेस्ट सो कोल्ड. जोपर्यंत तुझ्या अंगामध्ये गरम रक्त आहे तोपर्यंतच तू मुलाला जन्म दे. एकदा ते रक्त थंड झालं की मग तू काहीही केलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही अशा प्रकारचं आवाहन तो या दुसऱ्या सुनीतामध्ये करतो. आणि जवळजवळ पहिली 16 सुनीतं 17-18 सुनीतं ही अशी या प्रकारच्या आव्हानालाच त्यांनी वाहिलेली आहे. 18वं जे सुनीत आहे फार सुंदर सुनीत आहे. त्यामध्ये तो असं म्हणतो, शॅल आय कम्पेअर दी टू ए समर्स डे. इतका सुंदर आहेस तू, तुझी तुलना मी एका वसंत ऋतूमधल्या एखाद्या दिवसाची करू का? दाऊ आर मोर लवली अँड मोर टेम्परेट. नाही करू शकत नाही, कारण तू त्यापेक्षा जास्त सुंदर आहेस. रफ विंड्स डू शेक द डार्लिंग बर्ड्स ऑफ मे. मे महिन्यामध्ये येणाऱ्या कळ्यांना जो वारा वाहत असतो झोंबणारा तो त्रास देत असतो, छळत असतो. परंतु तुझ्या तारुण्याला अजून अशा कुठल्या तरी प्रकारचा वारा लागलेला नाही, तोपर्यंतच तू आपल्या अपत्याला जन्म दे असं तो म्हणतो. सम टाइम टू हॉट द सन ऑफ द हेवन शाईन्स अँड ऑफन इन हिज गोल्ड कॉम्प्लेक्शन डिम्ड अँड एव्हरी फेअर फ्रॉम फेअर सम टाइम डिक्लाइन्स. जो जन्माला येतो तो वृद्ध होतो, जो वृद्ध होतो तो जातो. हे तुझ्याही बाबतीमध्ये घडणार आहे. तू कशाची वाट पाहतोयस अशा प्रकारचं आव्हान तो त्याला करतो. बाय चान्स ऑर नेचर चेंजिंग
course untrimmed, but the eternal summer shall not fade, nor lose possession of thy fair waist, nor shall death brag thou wanderest in his shade, and when eternal lines to time thou growest. So long as men can breathe or eyes can see, so long as lives this, and this gives life to thee. त्यामुळे लवकरात लवकर तू विवाह कर आणि अतिशय गोंडस अशा प्रकारच्या अपत्याला जन्म दे, म्हणजे तुझं जे सातत्य आहे ते तुझे जे गुण आहेत ते सगळे या कालखंडामध्ये टिकून राहतील. 118वं जे 116वं जे सुनीत आहे ते प्रेमाची महती सांगणारं सुनीत आहे. तो असं म्हणतो, लेट मी नॉट टू द मॅरेज ऑफ ट्रू माइंड ॲडमिट इम्पेडिमेंट्स. खऱ्या प्रेमाला कोणताही गोष्ट अडथळा ठरू शकत नाही. मी तरी ते मान्य करणार नाही. शेक्सपियर असं म्हणतो, मी तरी ते मान्य करणार नाही. जे प्रेम खरं असतं, जे प्रेम वास्तव असतं, त्या प्रेमाला कोणत्याही गोष्टीचा अडथळा होऊ शकत नाही. लव इज नॉट लव विच ऑल्टर्स वेन ऑल्टरेशन फाइंड्स. प्रेम हे असं सतत बदलणारी प्रक्रिया असणारी कुठली गोष्ट नाही आहे. प्रेम म्हणजे सातत्य, प्रेम म्हणजे विश्वास, प्रेम म्हणजे निष्ठा, प्रेम म्हणजे समर्पण. हे सगळं असताना आपल्याला या प्रेमाच्या संदर्भामध्ये जो असं म्हणतो, लव इज नॉट लव विच ऑल्टर्स वेन ऑल्टरेशन फाइंड्स or bends with the remover to remove. Oh no, it is an ever fixed mark that looks on tempest and never shaken. समुद्रामध्ये दिशादर्शन करणाऱ्या दीपस्तंभाचं जे काम आहे ते माणसाच्या आयुष्यामध्ये प्रेमाचं स्थान आहे. आणि तुझं प्रेम, तुला मिळणारं प्रेम हे अशा प्रकारचं दीपस्तंभासारखं असावं, असं या कवितेमध्ये म्हणतो. इट इज द स्टार every wandering bark whose worth is unknown, and although his height can be taken. प्रेम म्हणजे काय आहे तर आकाशामधला असा एक तारा आहे की जो सतत फिरत असतो, आणि फिरत असताना सुद्धा आपला जो त्याचं महत्त्व आपल्याला मोजता येत नाही, जरी त्याची उंची मोजता येत असली तरी सुद्धा. विदिन हिज बेंडिंग सिकल कंपास कम, लव ऑल्टर्स नॉट विथ हिज ब्रीफ अवर्स अँड वीक्स. तासांनी आणि आठवड्यांनी कोणतंही प्रेम हे कमी होत नाही, नष्ट होत नाही, किंवा त्याच्यावर प्रेमावर परिणाम होत नाही. बट बेअर्स इट आउट इवन व्हेन एज ऑफ डूम. जगाच्या कल्पांतापर्यंत प्रेमाची जी साथ आहे ती साथ माणसाला उपयोगी पडू शकते. इफ दिस बी एरर, कवीचा कॉन्फिडन्स किती मोठा आहे बघा. मी हे जे म्हणतो आहे हे जर चूक झाली निघालं तर, आणि तुम्ही जर हे जर सिद्ध करून दाखवलं तर, मी कधीही हातात पेन हातात धरणार नाही. शेक्सपियर म्हणतो, मी जे हे काय म्हणतो आहे प्रेमाच्या संदर्भामध्ये हे जर तू चुकीचं आहे हे सिद्ध केलं तर इथून पुढे मी कुठलाही पेन हातात धरणार नाही, एकही अक्षर लिहिणार नाही, किंबहुना कोणताही साहित्यिक काहीही लिहू शकणार नाही. इतकी प्रेमाची माहिती या सुनीतामध्ये त्यांनी सांगितली आहे. आणि माझ्या याच्यामध्ये समारोपाच्या याच्यामध्ये मी तुम्हाला हॅमलेटकडे घेऊन जाणार आहे. हॅमलेट हा माझा वीक पॉईंट आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि हॅमलेटमध्ये ज्या 7 सॉलिलोकीज आहेत त्यापैकी सगळ्या सॉलिलोकीज मी काही आपल्यासमोर वाचणार नाही, परंतु त्यातल्या 2-3 सॉलिलोकीज या अत्यंत गंभीर आहेत, अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि शेक्सपियरचा जो निचोड आहे, ज्याला आपण निचोड म्हणतो ना, त्याचं जे सारसत्व आहे ते सगळं सारसत्व त्याचा जीवनविषयक दृष्टिकोन, त्याचं जीवनविषयक तत्त्वज्ञान, आणि हॅमलेटच्या मनामधली ही जी अस्वस्थता आहे किंवा किंग कर्तव्य मूढ होणं आहे, प्रोक्रॅस्टिनेशन त्याच्या मनामध्ये आहे, हे सगळं व्यक्त करणाऱ्या या सगळ्या ही सगळी स्वगतं आहेत. ही 7ही स्वगतं योगायोगाने हॅमलेटच्याच तोंडी आलेली आहे. कारण या नाटकाचा जो हिरो आहे तो हॅमलेट आहे. आणि हॅमलेटची गोष्ट आपल्याला माहिती आहे की त्याच्या आईनं जिच्यावर तिच्या नवऱ्याचं मनापासून प्रेम होतं
त्या नवऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत त्याच्या भावाशी पाठ लावलेला आहे, त्याच्या भावाशी लग्न केलेलं आहे. याचा अतिशय संताप हा हॅम्लेटच्या मनामध्ये आहे. परंतु आपला हा जो राग आहे, हा राग कसा व्यक्त करावा हे त्याला कळत नाही आहे. आपली जी चीड आहे ही कशी व्यक्त करावी ही त्याला कळत नाही आहे. आपला जो मनामध्ये असणारा जो सूढ भाव आहे तो कसा व्यक्त करावा हे त्याला कळत नाही आहे. इथे पाणी ठेवलं होतं ना. हे त्याला कळत नाही आहे आणि कळत नसल्यामुळे तो त्याचं जे प्रोक्रॅस्टिनेशन आहे तो स्वतःवरच चिडतो आहे, स्वतःवरच संतापतो आहे आणि त्या संतापातून त्याच्या या सॉलिलोकीज आपल्याला वाचायला मिळतात. सुदैवानं माझ्याकडे या पुस्तकाचं मराठी भाषांतर उपलब्ध आहे, त्यामुळे मी मराठीत ते वाचून दाखवतो म्हणजे समजायला आणि आनंद घ्यायला तुम्हाला ते सोयीस्कर होईल आणि सोपं होईल. त्याची जी पहिली सॉलिलोकी आहे ती बघूया आपण. ओ जर हे फार फार निवड झालेलं मांस विरघळून जातं, स्वतःच दव झालं असतं तर, किंवा अनाद्यंत जगदीशानं दैवी आदेश देऊन आत्महत्या करण्यावर निर्बंध लादला नसता तर. अरे देवा, किती रटाळ, किती शेळं, किती फिकं, किती केवळ अर्थहीन या जगण्याचे सगळे व्यवहार मला भासू लागले आहेत. धिक्कार धिक्कार असो या जगाचा. ही तणानं माजलेली बाग, बियाण्यासाठी फळणारी, तिला कब्जात घेतलं आहे निसर्गातल्या स्वाभाविक गलिच्छ रानटी गोष्टींनी. हीच ती कीड इथवर यावी. 2च महिने झाले असतील त्या महान राजाला मरून. 2च महिने झाले असतील त्या महान राजाला मरून. नाही इतकेही नाही, 2 महिनेही नाहीत. या अर्धबोकड, सॅटीर हा मूळ शब्द आहे, त्याचं भाषांतर केलं आहे अर्धबोकड, म्हणजे जो पशु आहे अशा प्रकारचं त्याचं वर्णन आहे. या अर्धबोकडापुढे तो साक्षात सूर्य होता, म्हणजे माझा बाप हा साक्षात सूर्य होता. त्याचं प्रेम होतं माझ्या आईवर की त्याला वाटायचं स्वर्गीय झुळकाही तिच्या मुखाला अडदाणपणानं स्पर्श करू नये. स्वर्गीय झुळकाही तिच्या मुखाला अडदाणपणानं स्पर्श करू नयेत. स्वर्ग आणि वसुंधरा मी सारं आठवलंच पाहिजे का? चांगलं खाल्ल्यामुळे भूक वाढावी तशी अधाशासारखी ती त्याला बिलगून असायची. आणि तरी महिन्याभरात नकोच तो विचार. दुर्बलते तुझं नाव स्त्री, फ्रेल्टी दाय नेम इज वुमन, याचं हे भाषांतर आहे. संपूर्ण स्त्री जातीला शेक्सपियरनी शाप दिलेला आहे एका अर्थानं, फ्रेल्टी दाय नेम इज वुमन. 1 महिन्यापूर्वी किंवा ते जोडे झिजण्यापूर्वी ज्यांना घालून ती चालत होती, माझ्या पित्याच्या प्रेतामागून नोएबीसारखी रात्रंदिवस अश्रू ढाळत होती, तिनंच अरे देवा, विवेकशून्य पशु देखील जास्त काळ शोक करील. विवेकशून्य पशु देखील जास्त काळ शोक करतो. माझ्या चुलत्याशी पाठ लावला तो माझ्या पित्याचा भाऊ, पण तितकाच माझ्या पित्यासारखा जितका मी हरक्युलससारखा आहे. रडून रडून लाल झालेल्या तिच्या डोळ्यामधून अनाचरणी अश्रूंचं क्षार उडून जाण्याआधीच फक्त महिन्याभरातच तिनं लग्न केलं होतं. तिनं नीचपणा करण्याची किती भयंकर घाई, झाडाच्या बिछाण्यात शिरण्याची काय ही चपळाई. हे चांगलं नाही, याचं फळही चांगलं नसेल. फुटून जा माझ्या हृदया, कारण मला माझी जीभ आवरली पाहिजे. अशा प्रकारची आपली वेदना तो हॅम्लेट व्यक्त करतो आहे. त्यानंतर त्याचं गाजलेलं सोनेट आपल्याला माहिती आहे की जे आपल्या समोर ठेवते, म्हणजे टू बी ऑर नॉट टू बी, हे जे त्याचं गाजलेलं सोनेट आहे तो असं म्हणतो, अस्तित्वात असावं की नसावं हाच खरा प्रश्न आहे. जगावं की मरावं हाच खरा प्रश्न आहे. जगणं म्हणजे काय? अस्तित्व. अस्तित्वात
असावं की नसावं हाच खरा प्रश्न आहे. आहे का थोरपण, अधिक थोरपण मनातच सहन करण्यात, गोपणफेक आणि शरशस्त्राव वेगोवान देवांचा, की संकटांच्या सागराविरुद्ध हाती शस्त्र घेऊन प्रतिकार करावा. प्रतिकार करता करताच संपवावीत ती शस्त्र. म्हणजे त्याच्या चुलत्याने जे कृत्य केलेलं आहे त्या संदर्भामध्ये माझ्याजवळ सगळी शस्त्र आहेत, माझ्याजवळ सगळी इच्छाशक्ती आहे, असं असून सुद्धा मी तो सूड का घेत नाही आहे, असा तो स्वतःलाच प्रश्न विचारतो. ज्याला मी प्रोक्रॅस्टिनेशन म्हटलं ना, म्हणजे अतिविचारीपणा, कोणत्याही गोष्टीच्या निर्णयाला न येणं, त्या निर्णयाच्या वेगवेगळ्या पातळ्यांवरच अडकून राहणं, अशा प्रकारचं त्याचं म्हणणं आहे. अस्तित्वात असावं की नसावं हाच खरा प्रश्न आहे. आहे का अधिक थोरपण मनातच सहन करण्यात, गोपणफेक आणि शरसंवाद वेगोवान देवांचा, की संकटांच्या सागराविरुद्ध हाती शस्त्रे घेऊन प्रतिकार करता करताच संपवावीत आपलं जीवन, आपली शस्त्र. मरण म्हणजे झोपी जाणं, अधिक काही नाही. आणि झोपून समजा आपण संपवतो मनाला छळणारे क्लेश आणि देहाच्या वाट्याला येणारे हजारो स्वाभाविक आघात, तर असा कृतार्थ शेवट प्रार्थनेही ठरेल. पण मरण पावणं, झोपी जाणं, झोपणं कदाचित स्वप्न बघण्यासाठी, हां तिथंच तर अडथळा आहे. मेल्यानंतर तरी हे सगळं संपणार आहे का? मी जरी मृत्यू पत्करला तरी हे सगळं संपणार आहे का? ही स्वप्न मला झोपेमध्ये सुद्धा त्रास देणार आहेत का? मृत्यूनंतरच्या अवस्थेमध्ये सुद्धा मला त्रास देणार आहेत का? असं जर असेल तर ते मरून तरी उपयोग काय आहे? म्हणजे जगून काय उपयोग आहे हाही प्रश्न आहे, आणि मरून काय उपयोग आहे हाही प्रश्न आहे. याला मी प्रोक्रॅस्टिनेशन असं म्हणतो, याला मी अतिविचारीपणा असं म्हणतो. आणि तो म्हणतो की मरण पावणं, झोपी जाणं, झोपणं कदाचित स्वप्न बघण्यासाठी, हां तिथेच तर अडथळा आहे. कारण त्या कालनिद्रेत कशा प्रकारचे स्वप्न दिसतील, जेव्हा आपण उतरवलं असेल आपलं पार्थिव वेष्टन, हा विचार आपल्याला नकळत थपकायला भाग पाडतो. त्यामुळेच दुःखद जीणं दीर्घायुष्य बनतं. माणूस का जगतो? मरणानंतर आपलं काय होणार आहे याची भीती त्याच्या मनामध्ये सतत असल्यामुळे तो मरणाला भीतो आणि म्हणून जगत राहतो. शेक्सपियरचं म्हणणं असं आहे की मरणानंतर काय होणार आहे याची कल्पना माणसाला नसते, याची जाणीव माणसाला नसते, आणि म्हणून त्या भीतीनं तो मरण टाळतो आणि टाळलेल्या मरणातून तो जगण्याचा प्रयत्न करीत राहतो. हे दिस इज ऑल निगेटिव्ह वे ऑफ थिंकिंग टुवर्ड्स लाईफ. जगण्याकडे बघण्याचा हा नकारात्मक दृष्टिकोन आहे. परंतु हॅमलेटचं हे वैशिष्ट्यच आहे. मुळे तो प्रत्येक वेळेला हे करू का ते करू, हे करू नको का ते करू नको, अशा संभ्रमामध्ये असलेला तो आलेला आहे. कारण सत्सद विवेक बुद्धी त्याला सतत टोचणी देत असते. सत्सद विवेक बुद्धी ही त्याला सतत टोचणी देत असते. आणि मग तो असं म्हणतो की हा विचार आपल्याला थपकायला भाग पाडतो, आणि त्यामुळेच दुःख जेणे दीर्घायुष्य बनते. नाहीतर ऐहिक जीवनाचे फटकारे, घोर उपहास, ज्यांना अंमलात आणायचा जुलम्यांचे अन्याय, उन्मत्तांचे शिव्याशाप, तिरस्कृत प्रेमाची बोच, रखडणारा न्याय, अधिकाराचा गुणवटपणा, अपमानाची वागणूक, सहनशील गुणवंताला हलकटपणापासून मिळणारी, हे सारं सहन करीत आपण का जगत राहतो? म्हणजे जगण्याबद्दलही त्याच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे आणि मरण्याबद्दलही त्याच्या मनामध्ये प्रश्न आहे. आणि अशा एका अत्यंत अस्वस्थ अशा त्याच्या मानसिकमध्ये संपूर्ण नाटकभर आपल्याला हॅमलेट दिसतो आहे. जेव्हा तो असा निर्णय करतो की आपण आता आपल्या काकाला ठार मारावं, आणि तो काकाच्या खोलीमध्ये जातो, तेव्हा काका हा प्रार्थना करत असतो. तेव्हा हॅमलेटच्या मनामध्ये काय विचार येतो? हा प्रार्थना करीत असताना जर आपण याला मारला तर त्याला स्वर्गाची वाट खुली होईल, मग त्याला मारा कशाला? म्हणजे पुन्हा प्रश्नचिन्ह आहेच, म्हणजे पुन्हा प्रश्नचिन्ह आहेच. मी जर हा पूजा करत असताना किंवा प्रार्थना करत असताना याला ठार केला तर याला स्वर्गाची दारं मोकळी होतील, स्वर्गाची दारं खुली होतील. मग ते पाप मी का करायचं? अशा प्रकारचा प्रश्न त्याला पडलेला आहे.
आणि ती जी सॉलिलोकी आहे ती सॉलिलोकीसुद्धा खूप छान अशा प्रकारची सॉलिलोकी आहे आपल्याला असं वाटते. आलाच आता हा रात्रीचा जारणहार, जेव्हा चर्च मागची दफनभूमी वाजते जांभईसाठी आणि साक्षात नरक भपकारातून रोग सोडतो जगावर. आता मी गरम रक्त पिऊ शकेन आणि करीन असं भयंकर कृत्य, परंतु तो हे कृत्य करतच नाही. तो जे कृत्य करायची त्याच्या मनामध्ये अगदी पहिल्या अंकापासून इच्छा आहे ते कृत्य शेवटच्या अंकापर्यंत तो करत नाही, आणि जेव्हा करतो तेव्हा त्याचा मृत्यू झालेला असतो. हे जे शेक्सपियरचं चरित्र आहे किंवा त्याचं जे नाट्य आहे, हे नाट्य हे फार विलक्षण थरार करणार आहे. आणि त्यामुळे असं आपल्या लक्षात येईल की हॅमलेट या एका नाटकावर आत्तापर्यंत 200च्या वर पुस्तकं लिहिली गेलेली आहेत. हॅमलेट या एका नाटकावर आत्तापर्यंत 200च्या वर पुस्तकं लिहिली गेली, आणि अजूनसुद्धा त्याच्या समीक्षकांचा निर्णय होत नाही की हॅमलेटच्या प्रोक्रास्टिनेशनचं नेमकं खरं कारण काय. जसं शेक्सपियरच्या संदर्भामध्ये तो जो WH आहे हा नेमका कोण आहे याचा निर्णय अजूनपर्यंत समीक्षकांना लागलेला नाही. त्या प्रकारचं हे सगळं निर्णय आहे. आणि त्यामुळे आपल्याला एक शेवटचा टप्पा मी फक्त यामध्ये आपल्यासमोर ठेवतो. सगळ्याच घटना कशा माझ्या विरुद्ध साक्ष देऊन माझ्या सुस्त सुवृत्तीला आरू टोचत आहे. काय म्हणतोय तो? सगळ्याच घटना कशा माझ्या विरुद्ध साक्ष देऊन माझ्या सुस्त सूडवृत्तीला आरू टोचत आहेत. तो माणूस काय, जर आपले सगळं आयुष्य खर्चून तो फक्त पोट भरून झोपा काढीत असेल, तो निव्वळ पशूच. अहो, ज्यानं आम्हाला घडवताना इतकी विचारशक्ती दिली, मागचं पुढचं लक्षात घेऊन काम करायचं भान दिलं, त्यानं ही क्षमता, ही देवासमान विवेकबुद्धी वापरल्याविना आमच्यातच उरसटण्याची का नाही दिली. आता पशुसारखा विसराळूपणा असो किंवा परिणामाचा अतिचिकित्सकपणा विचार करत बसणारी, 1 भाग शहाणपण आणि 3 भाग भ्याडपणा भरलेली भेकड एकाकी प्रवृत्ती असो, कशामुळे मला ठाऊक नाही, पण मी अजून या माणसाला का ठार मारलं नाही. माझ्यासमोर तो आहे, माझी शिकार माझ्यासमोर आहे, असं असून सुद्धा माझ्या बंदुकीतली गोळी मी त्याच्यावर का झाडत नाही, मी माझा सूड का उगवत नाही, अशा प्रकारची भावना तो व्यक्त करतो आणि पुन्हा त्याला मारण्याचं टाळतो. हॅमलेटचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य तो निर्णयापर्यंत येतच नाही. सत्सद विवेक बुद्धीची अरू त्याला कायम टोचत असते. हे करावं का करू नको, मरावं का जगावं, असं जिवंत राहावं का मरण पत्करावं, या सगळ्या द्वंद्वामध्ये तो अडकलेला आहे. आणि या सगळ्या द्वंद्वातून त्याच्या सगळ्या कॅरेक्टरला, त्याच्या सगळ्या व्यक्तिमत्वाला जे वैशिष्ट्य प्राप्त झालेलं आहे, त्या वैशिष्ट्यामुळेच हॅमलेट हे जगामधलं अत्यंत अजरामर अशा प्रकारचं पात्र झालेलं आहे, जसं किंग लिअर झालेलं आहे. आणि मला आनंद आहे की किंग लिअरच्या आधारावर तात्यासाहेबांनी नटसम्राट हे नाटक लिहिलं आणि त्याच ताकदीचं, त्याच थोडीचं अशा प्रकारचं भाषांतर त्यांनी, रूपांतर किंवा जे अनुसर्जन त्यांनी त्या नाटकाच्या माध्यमातून केलेलं आहे. असा हा शेक्सपियर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी जो प्रस्ताव दिलेला आहे, शेक्सपियर नाटककार मोठा की कवी मोठा आहे, हा वादच खरं म्हणजे निरर्थक आहे. कारण ही रोट पोएटिक ड्रामाज and he also wrote dramatic poetry. He wrote poetic drama and he also wrote dramatic poetry. असा समर्थपणानं लिहू शकणारा हा जो कलावंत आहे, तो नाटककार म्हणून श्रेष्ठ की कवी म्हणून श्रेष्ठ, अशा प्रकारचा वाद उत्पन्न करण्यापेक्षा आणि त्याच्यावर आपली माथेफोड करून घेण्यापेक्षा शेक्सपियर जगावा, शेक्सपियर भोगावा, शेक्सपियरपासून आनंद घ्यावा, शेक्सपियरच्या माध्यमातून जीवन समजून घ्यावं आणि आपलं जीवन जेवढं जमेल तेवढं समृद्ध करावं. धन्यवाद.
मी जरा पसारा आवडतो. कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर वेलकम. खऱ्या अर्थानं आयुष्यभर ज्यांनी शेक्सपियरचा अभ्यास केला आणि खऱ्या अर्थानं ते शेक्सपियरला जगलेले आहेत आणि म्हणून प्रत्येक शब्दांमधून त्यांच्या व्यक्त होण्यामध्ये आपल्याला शेक्सपियर जाणवत होता. त्यांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट पहिल्यांदा केलेलं होतं की शिक्षक हा विद्यार्थ्यांना दृष्टी देणारा असला पाहिजे किंवा तो असतो. यावरून मला कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या आयुष्यातली घडलेला एक प्रसंग मला आठवतो. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनीच ते लिहिलेलं आहे. त्यांनी असं लिहिलं, मी जेव्हा 11-12 वर्षाचा होतो त्यावेळेस शाळेमध्ये 5वी-6वीमध्ये असताना एका दिवशी आमचे गणिताचे गुरुजी रजेवर होते आणि म्हणून भाषेचे गुरुजी आम्हाला तो तास घ्यायला आलेत आणि मग त्या गुरुजींनी आम्हाला भारत आंबेंची कविता शिकवली. कवितेचा शब्द, कवितेचा अर्थ, कवितेमधली जी काही संकल्पना होती ती आमच्या मनापुढे मांडली विद्यार्थ्यांपुढे. त्या कवितेचे शब्द हे माझ्या हृदयापर्यंत पोचलेत आणि त्या दिवशी मी जो कवितेकडे वळलो तो आज तागायत. मला जे ज्ञानपीठ पुरस्कार मिळालं त्याचं खरं श्रेय हे त्या वर्गामध्ये शिकवणाऱ्या माझ्या त्या गुरुजींना आहे. हे वयाच्या 87व्या वर्षी तात्यासाहेबांनी लिहिलेलं होतं, त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेली सत्य घटना. शेक्सपियर जाऊन आता जवळपास 350-400 वर्ष होऊन गेलेली आहेत, परंतु अजूनही त्याच्या शब्दांचं किंवा नाट्याचं किंवा त्यातल्या काव्याचं गारूड मात्र मनावर अजूनही आहे, जे जगभर आहे. मगाशी त्यांनी सांगितलं की हॅम्लेट या एका नाट्यप्रयोगावर किंवा त्या नाट्यावर 200हून अधिक पुस्तकं निघालेली आहेत. मग ती समीक्षा असेल, त्याचा संदर्भ असेल किंवा त्याच्यातलं टीकात्मक असेल, परंतु मानवी मनाचे सगळे कंगोरे वेगवेगळ्या नाटकामधून किंवा वेगवेगळ्या माणसांच्या प्रतिकृतीमधून किंवा उभ्या केलेल्या माणसांमधून त्यांनी दर्शवलेले आहेत आणि सगळ्या जीवनाला व्यापून टाकेल अशा प्रकारचं लिखाण आपल्याला जरी कमी आयुष्य मिळालं तरी देखील त्यांनी केलेलं आहे. अशा शेक्सपियरबद्दल बोलायला आज आपल्यामध्ये आदरणीय डॉक्टर अत्रे सर आलेत, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं आणि ज्योतिष टोळस आणि शंकराचार्य न्यासाच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. आपले विशेष अतिथी आदरणीय फडके सर असतील, माननीय श्री दिघोळे साहेब असतील किंवा टिळे सर असतील आणि उन्मेष कुलकर्णी असतील, यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपणही मोठ्या संख्येने शेक्सपियर ऐकायला आलात त्याबद्दल आपले मी आभार व्यक्त करतो. आता आपण भेटणार आहोत उद्या सायंकाळी ठीक 6:30 वाजता या ठिकाणी एका उद्योजकाला, ज्याने अतिशय मोठ्या प्रमाणावर उद्योग आपला वाढवलेला आहे, अशा मालपानी उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय राजेश मालपानी उद्या आपल्या भेटीला येणार आहेत. आपण सर्वांनी आपल्या स्नेहीजनांसह यावं अशा प्रकारची प्रार्थना करतो, विनंती करतो आणि माननीय अत्रे सरांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.